कालच्या लेक्चरपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील, कारण काय कळण्यासारखं नव्हतंच. शिकलो जे काही होतं ते एकदम बेसिक होतं. ठीक आहे, म्हणजे काय असं भारी असं काही नव्हतं. पण आजचं जे काही आहे ना, ह्या गोष्टी तुमच्या बरोबरची जी 90% लोक असतात, 90% मी का सांगतो, ते 10% कोण आहे ते पण सांगेन नंतर. जे 90% लोक आहेत ना, त्यांना या गोष्टी माहीत नसतात, जे आज आपण माहीत करून घेणार आहे. माहीत नसतात. मी 90% म्हणतोय, तुम्हाला तर 100% भेटतील. कारण तुमच्या आजूबाजूला जेवढे असतील ना ते तसेच असतील, त्यांना ह्या गोष्टी माहीतच नसतात अजिबात. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा काय सर? कारण की आहे ना, जेव्हा PPAच्या बॅच असतात, म्हणजे आता 5 बॅचेस झाल्या PPAच्या, म्हणजे प्रत्येक वर्षात एकच बॅच असते. तुम्हाला कळलं असेल, 5 वर्ष झाले क्लासला, या 2 जानेवारीला 5 वर्ष होतील. तर प्रत्येक वर्षी मी एकच बॅच एकदाच घेतो. आता जर तुम्ही म्हणत असाल की म्हणजे सीची बॅच परत डायरेक्ट 2023, मध्ये नाही, तुम्हाला हे बरोबर स्वॅग आहे एकदम. स्वॅग, बाकी पण काम आहेत रे. म्हणजे असं नसतं ना रे की ठीक आहे, ते कसं असतं, काही गोष्टी आहेत ना सारख्या 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 झाल्या ना तर त्याची मजा राहत नाही. आणि ती एक असतं ना रे की अरे ही गोष्ट काहीतरी आपलं मिस होतंय, फोमो असतो एक, नाही का, ते राहतच नाही त्याच्यामध्ये. त्यांचं असं असतं की ठीक आहे, आत्ता शिकवलंय, 2 महिन्यांनी परत हीच बॅच असेल, 3 महिन्यांनी परत हीच बॅच असेल. तर ते तसं होतं. इव्हन असं आहे, आता सगळ्यात जास्त चालणारं कोर्स जर बघायला गेलं ना तर जावा. म्हणजे आपल्या क्लासमधनं जेवढे, म्हणजे तुम्हाला सांगतो की कारण जावाच्या 11 बॅचेस झाल्या, तुम्हाला मग त्या 2-2 होत असतील ना. तुम्हाला माहिती आहे का त्याचा नाईलाज कसा असायचा माहिती आहे का? यायची लोक 400, बसवायचं 200 लोक. ती 200 लोक असे रडकुंडीला आलेले असायचे उरलेले की अरे बाबा प्लेसमेंट आहे. 3rd इयरची जी आत्ता लोक आहेत ना, थोडे 2 महिन्यांनी त्यांच्याकडे बघायला लागत. त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं की कदाचित हा 3rd इयरला आहे. तुम्हाला कसं स्टॅम्प मारतात का 3rd इयरचा? स्टॅम्प नाही मारत, पण ते असतं ना रे की ही कंपनी ती कंपनी, ते भेटलं पाहिजे आपल्याला, नाही का, असं ते होतं. आणि ती 3rd इयरची लोक, त्यांना असं होतं की अरे नुसती कंपनी लागून पण फायदा नाही, जरा नाव असलं पाहिजे तिचं, बरोबर, पैसे शायनिंग मारता येते, येडे स्वॅग वाढतो काय एकदम. म्हणजे नाही का 4-5 लोकांमध्ये ना तो असा वेगळा असतो एकदम, नाही का. 10-1 लाखाचं पॅकेज असेल ना त्यांचं बघा, त्या विद्यार्थ्यांचं बघा, ते एकदम असं मस्त लाईफ सेट होतं. माहिती आहे का, काही लोक म्हणतात की पैसे मॅटर करतात का? हो मॅटर करतात. कुठे माहिती आहे का, तुम्ही स्टुडंट आहेत तरी पण, म्हणजे असं नका घेऊ की मग क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा शेअर्समध्ये टाकतो किंवा ह्याला त्याला लुबाडून हे करतो, असलं नाही म्हणत आहे मी काय म्हणतोय, फायदा कसा होतो माहिती आहे का? पहिल्या वर्षी 10 लाखाचं पॅकेज असेल ना, जेव्हा तुम्ही 1 वर्षानंतर स्विच करता कंपनी, किंवा तुमच्याच कंपनीमध्ये तुम्हाला 1 वर्ष होतं, तर काही कंपन्या ना 30% हाईक देतात, म्हणजे मिनिमम. काही कंपन्या मॅक्सिमम 30%च असतं. जेव्हा तुम्ही त्याच कंपनीत असता ना ते 25% वगैरे हाईक देतात. पण तुम्ही जेव्हा चेंज करता कंपनी, स्विच करता, तेव्हा तुम्हाला 30-40% हाईक मिळते. मग त्या 1 वर्षात तुम्ही जे काही शिकलायत आणि मागे जे काही शिकलेलं असतात हे सगळं विचारलं जातं. मग तुम्ही जर भारी असाल तर 40% हाईक मिळते. विचार करा, 10 लाखाचे 14 लाख होतात. आता हाच विचार करा 4 लाखाबाबत, जे की ॲव्हरेज सॅलरी आहे ह्या कॉलेजेसची. ॲव्हरेज सॅलरी 4 लाख. मी असंच नाही, तुम्हाला वाईट वाटेल किंवा काहीतरी होईल, तुमचं रक्त खोळावं किंवा नाही का असं, त्यासाठी नाही सांगत आहे. ॲव्हरेज सॅलरी, आता माझ्याकडे एवढे पूर्ण प्लेस आहेत त्यावरनं सांगतोय मी की 4 लाख सॅलरी. पण त्याच्यातही लक्षात ती लोक राहतात जी 10 लाखावर गेली. 4 लाख तर सगळेच मिळणार. मग मी काय म्हणतो, घोळका असतो ना, घोळक्याला कोणी एंटरटेन नाही करत. आणि आपल्याकडे मास रिक्रुटर्स येतात, सेगडवाले लोक, माहिती असेल, मास रिक्रुटर असं बंचच उचलूनच घेऊन जातात. त्याच्यामध्ये अशी पण जातात ना ज्याला स्वतःलाच माहीत नसतं मी कुठे चाललोय. म्हणजे तू अच्छा ही IT ची कंपनी होती का, झालोय मी प्लेस. मग नंतर येतात माझ्याकडे, हो सर मी या कंपनीमध्ये लागलोय, काय करतात मला नाही माहिती, मी दुसऱ्या बॅकग्राऊंडचा आहे. हे चुकीचं आहे असं मी म्हणतो. ठीक आहे, बरं चला, ठीक आहे, कळलंय ना की आता कालपर्यंतच आहे ना सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कळल्या असतील. पण माझी अशी अपेक्षा आहे, आता ही जेवढी लोक आहेत ना तेवढे सगळ्यांनी ॲडमिशन्स घेतलेत. आणि अशी भरपूर लोक आहेत बरं का जी लेक्चर्सला नाही आहेत पण ते ॲडमिशन करून गेलेत, कारण त्यांना माहिती जागा भेटणार नाही. त्यांनी लेक्चर्स पण नाही केले, डेमो लेक्चर्स, पण त्यांनी ॲडमिशन केलेलं आहे. मग मी सोमवारच्या याच्यामध्ये आजच सांगणार त्यांना की जर 4 लेक्चर बघितलेले असतील तरच सोमवारी बसा लेक्चरला, नाही तर काही येऊन तरी तसाही काही फायदा नाही. ॲटलिस्ट माहीत पाहिजे ना काय शिकवणार आहे, काय सांगणार आहे. सोमवार येऊन असं असणार
आणि आपण आपण सगळी काय असणार मंडळी माहिती का, तू लिहिलाय ना कोड, आता आम्हाला कळतोय हे आतमध्ये असं असं होतंय, हा इथे इथे जातोय कोड, कळलं का, ते लोक शून्यात. तसं नकोय. म्हणून मी सांगितलं जर तुम्ही ऍडमिशन घेता ना, ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते 4 लेक्चर बघाल. 3 लेक्चर ऑलरेडी युट्यूबवर आलेत. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, ते युट्यूबवर आलेत ना लेक्चर, ते 3 मधलं एकही नाही बघितलं तरी चालेल, पण आजचं लेक्चर आहे ना परत बघा, फायदाच होणार आहे, भारी होईल का ते. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आता डायरेक्टली. मध्ये अजिबात नाही काय बोलायचं, शेवटी क्वेश्चन विचारा एकदम, पण लक्ष द्या, 100% लक्ष द्या. छोट्यातली छोटी गोष्ट जरी नाही ना कळली लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. चला आता मी तुम्हाला सांगतो हे नेमकं कशा कशा गोष्टी असतात इथे. ठीक आहे, बघा बरं, काय लिहून घेणार आहे का काही असं एकदम नाही का, काही लोक नवीन वही वगैरे घेऊन आले असतात, पहिल्या पानावर असं कोरं इथनं सुरुवात, पण ती 2-4 पानच भरतात मग नंतर. म्हणजे क्लासला आपल्या असते तर 3-4 वह्या भरतात, बट कॉलेजचा आठवणा आपण कसं रे, प्रत्येक विषयाला वेगळी वही असते. मग नेक्स्ट फर्स्ट इयरला असं होतं, सेकंड इयरला आहे ना तिथपर्यंत त्याला कळलेलं असतं एक वही इनफ आहे, ती पण नाही भरत, ती 4थ्या वर्षापर्यंत ती असते काय काय. हे खूप भारी असतं, म्हणजे नाही का तसं पाहिजे. आणि तरीही त्याची कंपनी प्लेस, म्हणजे तो कंपनीत प्लेस झालेला असतो, हे चांगलं असतं. म्हणजे हे मला आवडतं की ठीक आहे, म्हणजे सगळंच बोंबललेलं नसावं, भले तू त्याच्यात लिहित नसेल किंवा काय करत नसेल, पण तुला ते यायला पाहिजे, प्लेसमेंट झालं पाहिजे. ठीक आहे, बघा बरं आता लक्ष द्यायचं. मी ना काही गोष्टी बोललो होतो, त्यातली एक गोष्ट तुम्हाला आठवते का मला सांगा. एक आहे ना, तुम्ही ही गोष्ट काल मी असं काहीतरी बोललो होतो, रॅम, बरोबर, रॅम फुल फॉर्म पण सांगितला होता, काय रे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मधनं उचलायचं. खरं बघायला गेलं तर उचलायचं त्याआधी, उचलण्याआधी ठेवावं लागतं, बरोबर ना. आपण बघा ना, म्हणजे फ्लॅट असतात, असं फ्लॅट सिस्टम. तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन कधीतरी बघायला गेलं असेल आई बाबांसोबत, नाही का, फ्लॅट घ्यायचा, आई बाबा म्हटले की अरे चल, आपल्याला घेऊन जातात. खरं तर आपल्याला काही मत नसतं किंवा आपल्याला व्हॅल्यूच नसते, बरोबर. काय लोक नसतं, अरे करे, मी पण त्यातलाच होतो. म्हणजे आमच्या घरांनी फ्लॅट नसला ना घेतला तरी पण आमच्या बाबांचं एक भारी असायचं की ते थोडीशी किंमत द्यायची म्हणजे कसं, काय रे घराला कुठला रंग द्यायचा विचारायचे, भारी वाटायचं. पण मी जो सांगायचो तो नाही रंग द्यायचा, कारण माझं वेगळंच काहीतरी असायचं. मी वेगळाच असा कलर सांगायचो तो त्यांना माहित नसायचं, किंवा त्यांना वाटायचं काय पांढरे पिवळे चट्टे पडलेले, माझंच असायचं. ही भिंत वेगळ्या कलरची, ही भिंत वेगळ्या, हा काय स्टुडिओ आहे का. मग त्यांना असं व्हायचं की हे पागल आहे, आपलंच आहे ना, पण आता काय बोलू शकत नाही, त्यामुळे ते काय बोलत नाहीत. बघा पण नीट लक्ष द्या. आपण आहे ना जेव्हा फ्लॅट बघायला जातो, अशी बिल्डिंग असते 11-12 माळ्यांची बिल्डिंग असं पकडा, तिथे मग आपल्याला सांगितलं जातं की आपण म्हणतो की ते फ्लॅट बघायला लागलो, तिथे कोणी वॉचमॅन वगैरे असतो, तो आपल्याला सांगतो की अच्छा फ्लॅट बघायचं आहे का, ठीक आहे, तिथं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जा. आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आहे ना, ते आपल्याला एक पुस्तक दाखवतात त्यांचं, माहिती आहे ना, ज्याच्यावरती सगळे असतात चित्र वगैरे, फ्लॅटच्या आतमध्ये कसं असेल, बरोबर. आपण बघतो शपथ, आपल्याला आहे ना जो आपण घ्यायला जाणार आहे ना फ्लॅट, त्याच्यापेक्षा 1-2 BHK जास्त असलेलाच आवडतो. म्हणजे आपल्या घरच्यांचं बजेट असेल 1 BHKचं, तर आपल्याला 4 BHK आवडतो. घरचे म्हणतात घरी जा, उगाच, म्हणजे त्यांना असं होतं की ह्याला उगाच घेऊन आलो, याचं काय. म्हणजे कारण की आहे ना, घरचे जेव्हा आपल्यासोबत असतात ना, आपलं लक्ष असतं की तो फ्लॅट किती भारी आणि ह्याच्याकडे असतं, बरोबर ना. पण त्यांचं लक्ष त्या प्राईसकडे असतं, कारण त्यांना माहिती असतं की हे आपल्यालाच उभी करायचे, याचं तर काय भविष्य दिसत नाही, हा उद्या जाऊन किती कमवेल हेही माहित नाही. आणि असे पॅरेंट्स आता माहिती आहे का, आता समजूतदार झाले पॅरेंट्स फार, ते आता आपल्यावर डिपेंड नाही राहत. आधीचे पालक माहिती आहे का बोलायचे, तू माझ्या म्हातारपणाची काठी आहे वगैरे वगैरे असं असायचं. आताचे पालक माहिती आहे की आम्हाला त्याच काठीने कुठेतरी हाकलून देऊ शकतो, त्यापेक्षा आम्ही आमचं बघतो. तुम्ही म्हणा बहुतेक तुमच्या आईवडिलांनी असं सांगितलं. असं नाही सांगितलं, माझ्या आईवडिलांनी नाही सांगितलं, त्यांना माहिती आहे की मी फार गुणी बाळ, म्हणजे गुणी बाळ म्हणजे ना, हां नाही अहो खरंच आहे, अरे असं गेलं लिटरली, राहू दे. ठीक आहे, ते नॅचरल होतं पण, बट ठीक आहे, मी कशाला माझ्याबद्दल सांगू. बरं आपण त्या विषयाकडे येऊया. आपण फ्लॅट घ्यायला गेलो ना, तर ना आपण त्यांना सांगतो की आम्हाला दाखवा कुठले कुठले फ्लॅट रिकामे आहेत. ते ना कधीच असं होत नाही. म्हणजे बघा ना, अशी ती जर बिल्डिंग असेल तर ते असं नाही म्हणत आता आम्ही फक्त पहिल्या मजल्यावरचे फ्लॅट विकतोय, असं कधीच होत नाही. म्हणजे इथे समजा 5 फ्लॅट आहेत, त्यातले 3 गेले आणि आपल्याला आवडले 5व्या 6व्या मजल्यावरचा फ्लॅट,
कारण तिथनं बाल्कनी व्ह्यू वगैरे चांगला आहे वगैरे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल विचार केला जातो. काही लोकांचं असं असतं की मला टॉप फ्लोअरलाच फ्लॅट हवा, म्हणजे जर मागच्या एक्सपिरियन्सवरून लोक ठरवतात. काहींना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच हवा असतो. कोणी म्हातारा व्यक्ती असेल ना तर त्यांचं असं असतं की लिफ्ट वगैरे बॅकअप असतो हल्ली सगळ्याच फ्लॅटला, पण आधी तसं नसायचं माहिती आहे ना. बऱ्याचशा बिल्डिंग छोट्या बिल्डिंग असेल ना त्यांना लिफ्ट नसायची 5व्या मजल्यापर्यंत, मग ते चालत जायचे. मग त्यामुळे ते पहिला दुसरा मजला प्रेफर करायचे. मला सांगा रे, हे 3च फ्लॅट गेले तर ते आपल्याला असा फोर्स नाही करत की तू 4था फ्लॅट घे, असं नक्कीच नाही. ते आपल्याला चॉईस देतात, तू ह्याच्यातला कुठलाही रॅन्डम उचलू शकतो. एक्झॅक्टली तुम्हाला कळतंय ना मला काय सांगायचंय. हे कुठे मॅप करणार आहे आता आपण? रॅमला. आलं लक्षात? सेम रॅम तशीच आहे. रॅम म्हणजे काय रे? रॅम म्हणजे दुसरं काही नाही, रॅन्डम ऍक्सेस मेमरी असं म्हणतो. मेमरी म्हणजे आपण असं म्हणूया की जागा. काय ती जागा? अशी जागा जिथे आहे ना गोष्टी उचलल्या जाणार आहेत. फक्त उचलल्याच नाही तर ठेवल्या देखील जाणार आहेत. कारण गोष्ट नसेलच ना तर ती उचलली कशी जाईल? लक्षात येते का मित्रांनो? बघा मग आता बघा, हे ना हे असं पकडा, ही सगळी रॅम आहे ना हे अशीच असणार आहे, या अशा जागा. आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की ऑपरेटिंग सिस्टीम महत्वाचा पार्ट आहे, बरोबर? ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय काहीच होणार नाहीये. ऑपरेटिंग सिस्टीम आई आहे, बरोबर? म्हणजे आपण असं म्हणूया की आपल्या घरातलं जे काही होतंय ना ते सगळं बघा ना आईच्या अराउंड असतं. जगच सगळं आईच्या अराउंड असतं. म्हणजे बाबा जरी कमवायला जात असले ना तरी पण आई सगळ्यांच्या भोवती विचार करत असते. एक्झॅक्टली तसंच आहे. पण ती पण आहे ना म्हणजे ओएस, समजा आपण आता लिनक्स ओएस बद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? लिनक्स. बरं, आता सगळी मंडळी जी आहेत यातलं असं कोणीच नाहीये मला वाटतं की ज्याने हा शब्द ऐकलेला नसेल. मी तुम्हाला काय म्हणतोय, मी बोर्डवर जे लिहेल ना त्याचा उच्चार मी आधीच केलेला असेल. आणि एखादा शब्द जर असं वाटलं मला की मी रन टाइमला बोललोय, मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आणि मगच तो शब्द आणेल पिक्चरमध्ये. बघा ना, आता रॅम म्हटलं ना, इमॅजिन करायची अशी जागा ज्याच्यामध्ये ब्लॉक आहे. प्लॉटिंग म्हणतात माहिती आहे ना, प्लॉटिंग असं बघितलं असेल ना कुठेतरी, असा मोठा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये प्लॉट्स पडलेले आहेत. मग ते म्हणतात की तुम्ही कुठलाही प्लॉट यातला घेऊ शकता. ते असं नाही म्हणत हा गेलाय ना याच्या शेजारचाच तुम्ही घ्यायला पाहिजे. रिअल लाईफमध्येही असं होत नाही. मग हे देखील सांगतं की हे असंच होणार आहे. आता तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल नीट आहे का, जे इथं मॅप होतं. लक्ष आहे ना? बघा नीट लक्ष द्या. तुम्ही जवळ पुण्याच्या आजूबाजूलाच असाल तर इथेच म्हणजे इथल्या आजूबाजूला असाल तर तुम्हाला नांदेड सिटी माहिती आहे का? ऐकलंय नांदेड सिटी? इथे जवळच आहे, मागे धायरीच्या इथे. कोणीतरी राहतही असेल नांदेड सिटीमधनं, कोण आहे का? नाही ना? नाही ना? ठीक आहे, चला जाऊ द्या. नांदेड सिटीमध्ये जर तुम्ही गेलात ना तर त्यांनी कसं केलेलं आहे, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत बरं का, आणि भारी भारी घरं पण छान आहेत तिथली. पण त्यांनी काय केलं माहिती का, तिथे जी राहणारी लोक होती आधीची त्यांना काय केलं माहिती का, एक सेपरेट अशी जागा दिलेली एका ठिकाणी. आणि त्यांचे म्हणजे बंगलो टाईप घर आहेत सगळे, बंगलोच म्हणा सगळे असे शेजारी शेजारी. तुम्ही बघा ना, एंट्री केली ना लेफ्ट साईडला बघायचो आपल्याला, त्याच्या ऐवजी आपल्याला असं वाटतं होईला हा बंगला काय भारी आहे, विकतायत का काय. मी तुम्हाला सांगतोय, मी जेव्हा फ्लॅट घेत होतो ना तेव्हा मी बघायला गेलो होतो आणि मी तिथे जाऊन ऑफिसमध्ये जाऊन विचारलं की ते जाऊ द्या फ्लॅटचं, ही बंगल्यांची काय प्राईस आहे. मग त्यांनी मला काय सांगितलं माहिती का, ते विकायला नाहीच आहेत. मग म्हटलं मग ते का बांधले, म्हणजे बरोबर ना प्रश्न. तर ते बोलले की ज्यांच्या जागा होत्या नाही ते त्यांना पैसे पण मिळालेत, पण ह्या इथला जो बिल्डर होता ज्यांच्या अंडर जे चाललेलं कन्स्ट्रक्शन त्यांनी त्यांना ते सगळ्यांना दिलेले, ज्यांचे प्लॉट होते त्यांना एक एक बंगला दिलेले. हे लक्षात घ्या बरं का. म्हणजे याचा अर्थ काय रे, त्यांना ती रिझर्व मिळाली जागा, तेवढी जागा रिझर्व झाली. एक्झॅक्टली मी हे का सांगत होतो आता, तर जशी ना ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, ही काय म्हणते रे, मी पण आहे ना आईचाच विचार करा ना. आई काय म्हणते, मी पण एक कोणीतरी घरातला सदस्यच आहे, मला देखील काय लागणार आहे, जागा लागणार आहे, बरोबर? अस्तित्व आहे ना घरामध्ये, अस्तित्व आहे. एक्झॅक्टली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणते, अरे जर सगळ्या गोष्टी मी चालवणार आहेत, सगळ्या गोष्टी म्हणजे काय, सगळ्या गोष्टी म्हणजे काय याचा आधी एक्झाम्पल घेऊया आणि मग इकडे जाऊया पटकन. बघा नीट आहे का, सगळ्यांना असं होतं आता ना, आत्ताचं मी सगळ्या नवीन लोकांना बघतो, म्हणजे तुम्ही यंग जनरेशन असं, म्हणजे मला तर कधी कधी वाटतं मी खरंच मागच्या पिढीतला आहे काय, म्हणजे मागच्या जनरेशनचं आहे असं कधी कधी वाटतं. का माहिती आहे का, आत्ताची मी मुलं बघतो ना सगळे त्यांच्याकडे हेडफोन्स असतातच, म्हणजे असं मोठे हेडफोन्स असणार आणि गाणी ऐकणार, ते त्यांच्याच धुंदीत असतात. बाईकवर पण बघा बरीचशी लोक मागणं किती हॉर्न वाजत आहे, ह्या आपलं मस्तीत चाललेलं असतं, आपलं हेडफोन वगैरे असतात. हे चुकीचं नाहीये, पण तुम्हाला आता सांगतो अजून कुठे गोष्टी, तुम्हाला असाइनमेंट वगैरे लिहायला लावतात. आपण सगळ्यात आधी काय शोधतो माहितीये का, हेडफोन शोधतो, पेन नाही.
तो काय म्हणतो, पेन असेल रे, हेडफोन महत्वाचा आहे का, खरडपट्टी, एवढ्या 16 असाइनमेंट, एवढ्या विषयांच्या, एवढं रात्र, आणि ती मजा पण असते बरं का. म्हणजे मी बघितलंय इंजिनिअरिंगची पोरं रात्री बसणार. त्याला म्हणलं ना, अरे कशा काय तुझ्या एवढ्या असाइनमेंट, मला पण क्युरिओसिटी असायची रे, मुलं यायचे. मग डिस्कशन आपलं कसं होतं शेवटी, तसं त्यांचं असायचं की सर आज रात्री फुल नाईट आउटच आहे, कारण की नाईट आउट म्हणजे बाहेर मॅगी वगैरे खायची, यायचं 2ला वगैरे, बसायचं सकाळी 7-8 वाजेपर्यंत. मी बोलायचो कसं काय रे, तर 3 वर्ष हेच करतोय, आता काय होऊन जाईल. म्हणजे मला सांगायचं का माहिती का, ती सवय लागलेली असते आणि त्याच फ्लोमध्ये ती लोक चाललेले असतात. त्यांचं असं असतं की अरे ठीक आहे ना, हे आपल्याला सवय लागलेली आपण लिहू शकतो. पण त्यांचं म्हणणं काय माहिती का, एक वेळ ना मला चांगली जागा किंवा तो पॅड, रायटिंग पॅड पण नसेल तरी चालेल, पण मला हेडफोन पाहिजे, कारण हे काय चाललंय मला कळत नाही, मी त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. समोरच्याच्या ह्याच्यात असताना ते शब्द मी धडधड लिहित असतो, पण मी गाणे ऐकत असतो, एक कबीरा मानसा वगैरे वगैरे हे चालू असतं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतंय का, त्याच्याशी घेणं देणं त्याचं काय माहिती का, तो अरे हे चालू आहे. मग काही लोक बोलतात मल्टीटास्किंग आहे, तर तो जर त्याला खरंच कळत असेल ना, तर तो काय बोलतो, ऍक्च्युली सिंगल टास्कच आहे, मी गाणीच नीट ऐकतो, हे मला कळतच नाही काय चाललंय. टास्क म्हणजे काय रे, ते व्यवस्थित काम होणे गरजेचं आहे. पण आपल्या लेखी काय असतं माहिती का, ती खरडपट्टी किंवा असाइनमेंट कम्प्लीट होणे म्हणजे टास्कच आहे. कारण की ना आपले कॉलेजचे टीचर वगैरे यांना तुम्हाला कन्सेप्च्युअल किती माहिती आहे यापेक्षा तुमच्या किती असाइनमेंट कम्प्लीट आहे हे जास्त मॅटर करतं. हेच आहे ना, म्हणून आपल्याला आपण कन्सेप्टला देतो प्रायोरिटी नंतर आणि असाइनमेंटला जास्त येतो. आता थोडासा विचार करा बरं का, ते गाणे ऐकणे, आपण काय केलं, लॅपटॉप एक समजा मोबाईल असेल तर मोबाईललाच कनेक्ट करून गाणे ऐकतो, किंवा आहे ना आपण 2-3 जण असतील ना तर ते कसं लाव ना मोठ्यानीच गाणी, जाऊ दे ना आम्ही पण ऐकू, बरोबर. फ्लॅटवरती काय तुम्ही ते हॉस्टेलवर राहता तेव्हा, मग आपण काय करतो, लॅपटॉप ओपन करतो, गाणी चालू, बरोबर. आता बघा नीट आहे का काय सांगतोय, लॅपटॉप जेव्हा ओपन करतो ना तेव्हा आपण गाणी प्ले करतो, कुठल्या तरी एका गाण्याचे एक फोल्डर असतं आपल्याकडे म्युझिक नावाचं, किंवा काहीतरी आपण लिस्टच आणलेली असते कोणाकडनं तरी, तर ते काही लोकांना मग सॅड सॉन्ग आवडतात, मग ते चॉईस असतात. मग आपण आधीच सांगतो, जर आपला लॅपटॉप असेल ना आपण त्यांना होतो माझ्या चॉईसने लागणार, जर तुझी चॉईस गाणे लावायची असेल तुझ्या लॅपटॉपवर तू ऐक, आम्ही नाही ऐकणार तुझं. कारण एखादा असतो तो दर्दी, त्याला तीच सनमपुरी वगैरेची गाणी ऐकायची असतात, किंवा म्हणजे आतिफ असलम एकदम जुना म्हणजे ह्याच्यातल्या, किंवा मागची 80s मधली काही गाणी ऐकायची असतात, अशी लोक असतात. आता बघा ना, आपण लॅपटॉप उघडलाय, मला तुमच्याकडनं एक गोष्ट अपेक्षित आहे, नीट ऐका मी काय सांगतोय. मी त्या गाण्याचं असं टायटल दिसतंय मला, बरोबर, मी त्याच्यावर क्लिक केलं, तुम्ही बघता ना रे तेव्हा काय होतं रे, गाणं प्ले होतं, बरोबर. कधी विचार केला का रे, ते क्लिक केल्यानंतर नेमकं ती फाईल असते ना, काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्या MP3, आपण काल बघितलं एक्सटेन्शन .mp3 असेल, बरोबर ना. डबल क्लिक केलं आणि त्यांनी आपली कमांड ऐकली आणि त्यांनी काय केलं, गाणं प्ले केलं, मस्त गाणं वाजायला लागलं. आपण इकडे विचार करायला लागलो काय लिहायचं असेल वगैरे, आपण हा विचार कधीच नाही केला आतापर्यंत की चाल हे कसं प्ले झालं असेल रे. विचार करा, आपण कम्प्युटरला आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे, कारण परत तिथंच येतं. जेव्हा आपण कम्प्युटरमध्ये काम करतो, कम्प्युटर इंजिनियर किंवा कम्प्युटर IT मध्ये जॉब करतो, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं माहिती का, हा सॉफ्टवेअर बनवणार आहे, याला सगळ्या गोष्टी माहीत असतील. आता बघा नीट आहे का, किती लोकांना एक्झॅक्टली माहिती आहे की जेव्हा मी गाण्यावरती क्लिक करतो तेव्हा काय होतं. चला तुमच्या याकडनं मला ऐकायचं नेमकं काय होत असेल. हे नाही ऐकायचं का, टुकार आन्सर देऊ नका, गाणं प्ले होतं ते सोडून मधलं विचारतोय की नेमकं काय होतं, किती गाणं प्ले होतं, ऑपरेटिंग सिस्टीमला काय असं कळतं, किंवा कोण आहे ते की जे गाणं प्ले होतं. चला ठीक आहे, कोणाला जरी माहित नसेल ना तरी मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, नीट आहे. ती फाईल प्ले होते की मीडिया प्लेअर ती फाईल प्ले करतो. अरे थांबा एक मिनिट जाऊ द्या, ठीक आहे. मीडिया प्लेअर हा शब्द माहिती आहे, विंडोजमध्ये असाल तर डिफॉल्ट मीडिया प्लेअर येतो, विंडोज मीडिया प्लेअर एक असतो, बरोबर. पुन्हा आपल्याकडे VLC नाही का ते रस्त्यावर ठेवलेलं असतं, आम्हाला ते दिसलं ना आम्ही म्हणतो VLC मीडिया प्लेअर ठेवल्यावर. VLC मॅपिंग सेम असतं काय, तसंच दिसतं, त्याचा सिम्बॉलच तसं आहे, बरोबर. मला सांगा रे, जर आपल्याकडे VLC मीडिया प्लेअर असेल आणि आपण त्याला डिफॉल्ट मीडिया प्लेअर म्हणून सेट केलेला असेल, बरं मी काय विचार करतोय इथं, नॉर्मल विचार करून चालू आहे मी, तुम्हाला असं विचार नाही करत की तुम्हाला कुठली लँग्वेज येते किंवा तुम्ही कम्प्युटर बॅकग्राऊंडच्या आत काहीच विचार नाही करत, त्यामुळे बेसिक पासून सांगतोय, नीट आहे का. बघा मीडिया प्लेअर आहे, मीडिया प्लेअर सगळ्यांना करतो, लॅपटॉप सगळे वापरतात, बघा तो VLC मीडिया प्लेअर आहे. तुम्ही गाण्याच्या फाईलवर प्ले करता ना,
ती गाण्याची फाईल एकटी नाही प्ले होत, तर ती VLC मीडिया प्लेअर मधनं प्ले होतं गाणं. अरे कळतंय का? तुम्हाला जर ह्या दोन गोष्टीमधला नीट अंतर कळत असेल ना किंवा फरक कळत असेल ना, तर तुम्हाला आहे ना हे ऑपरेटिंग सिस्टीम नेक्स्ट लेवलला कळेल. पण जर तुम्हाला हाच फरक कळत नसेल ना, अरे काय VLC मीडिया प्लेअर पण तिथे दिसते आणि ही फाईल पण ह्याच्यात काय वेगळं आहे, तर तुम्ही आहे ना चुकीच्या पद्धतीने चालले. मी का सांगतो बघा, आता इथे दाखवतो लिहून काहीतरी बघा, लक्ष द्या बघा प्लीज. आणि कळलं नाही ना खरंच लिहून ठेवा, शेवटी आज क्वेश्चन आन्सर होणारच आहे कारण ते घ्यावेच लागणार आहे. बघा इथे आहे ना फाईल आहे गाण्याची. एखादं रिसेंट वालं गाणं सांगा, ते बादशाहचं गाणं आलेलं ते स्टेपवालं माहिती असेल ना. काय नॉलेज रे, काय स्पेलिंग काय असंच आहे का, जुगनू काय पण असू द्या, बादशाहच आहे ते. तरी कुठं काय धड काय करतंय, काय नाव असेल गाण्यात, काय शब्द असतात, ठीक आहे. अर्थच नसतो कधी कधी गाण्यांना, ठीक आहे. पण बाकीच्यांनी ऐकलं असेल आधीची गाणी. मी काय बोलतोय तुम्हाला कळतं, बघायला कळलं ठीक आहे त्यांचं, ठीक आहे. आपल्याला कळलं ना. अरे त्याने आधी तो हे अभंग पण गायचा बादशाह. कळलंय ठीक आहे. चला बरं ठीक आहे. हे ना जुगनू नावाचं गाणं, किंवा ते आपण अजून एक घेऊया की पटकन मला बोलता येईल असं की कबीरा, ओ कबीरा मान जाओ, ठीक आहे. मान जाओ काय पण करू, ठीक आहे. इकडे बघा आता हा VLC मीडिया प्लेअर. मी ह्याच आता माझं चित्रकला तेवढी चांगली नाही, तुम्ही ते तसं घेऊ नका. हा मी VLC मीडिया प्लेअर आहे, नीट आहे का. ही गाण्याची फाईल आहे. माझं एक फोल्डर होतं की फेवरेट असं मी लिहिलं, फेवरेट म्युझिक माझे, म्हणजे नाही का आपलं एक लिस्ट असते, सॅड सॉंग्स, हे सॉन्ग, पिकनिक सॉंग्स किंवा काय असं लिहिलेलं असं. मुलींकडे असतील असे फोल्डर नाही का, व्यवस्थित सिस्टमॅटिक. किंवा स्पॉटिफाय आता आहेच. बघा ना किती सोपं झालंय ना. माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही कोणासाठी काहीतरी गोष्ट सोपी करून देत असाल ना, तर आज तुम्हाला किंमत आहे. कळतंय का. का स्पॉटिफाय नव्हतं तरी काय आपण गाणे ऐकत नव्हतो का, आपल्याकडे प्लेलिस्ट नीट राहत होती ना. पण अजून सोप्या झाल्या गोष्टी. मला माझ्या चॉईसची गाणी एका लिस्टमध्ये भेटायला लागली. अरे म्हणून आहे ना या 2021 इंडिया आहे ना, इंडिया खूप ग्रो होतोय. तुम्ही कुठल्या अँगलने बघताय मला नाही माहिती, तुमच्या लेखी नसेल ग्रो होत, पण माझ्या लेखी ग्रो होतोय. कसं माहिती आहे का, कारण युनिकॉर्न्स जे असतात, युनिकॉर्न स्टार्टअप ज्या कंपनी, युनिकॉर्न म्हणजे 7,000 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्या, स्टार्टअप्स ज्या नवीनच सुरू झालेल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे 2021 मध्ये 40+ युनिकॉर्न इंडियामध्ये, 40+. ऐकले असेल नावं तुम्ही, कॉइन DCX वगैरे किती आहेत असे, परत ते कॉइन स्विच कुबेर, किती सांगू तुम्हाला, 40 युनिकॉर्न आहेत आतापर्यंत या एका वर्षात 2021 मध्ये. खरं सांगतोय, जर फ्युचरमध्ये ना खरं लोक आहेत ना प्रेडिक्ट करतायत इंडियाबाबत की इंडिया काही म्हणजे पुढच्या 30 वर्षात आहे ना अमेरिकेला तोड द्यायला जाईल. आता आपण ते शेअर केलं की नाही का, पराग अग्रवाल ट्विटरचा CEO झाला, बरोबर, या गोष्टी शेअर केल्या. इंडियातली लोक बाहेर जाऊन एवढ्या मोठ्या पोझिशनवर जायला लागलेत. अभिमान आहे रे, पण थोडंसं वाईट पण वाटतं जर ते इथे असतं तर. पण काही गोष्टी अशा पण आहेत आपल्याकडे, त्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्याला वाव नव्हता पण आता मिळायला लागलाय. तुम्हाला माहिती आहे बँगलोर दुसरी सिलिकॉन व्हॅली. सिरियसली खूप खतरनाक पद्धतीने ग्रो होत आहेत गोष्टी. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही पण या गोष्टींचा विचार करा. सोपं काय करून देता येईल ना त्या गोष्टी चालतील. आणि असा सर्वे आहे की 15 ते 30च्या दरम्यानची जी लोक आहेत ना ते क्रिएटिव्ह माइंड आहेत. त्यांच्याकडनं अशा गोष्टी येतात ज्या युनिकॉर्न आहेत. तुम्ही बघा आत्ताची वय आहेत ना, जी युनिकॉर्न वाली लोक आहेत त्यांची वय बघा. मेन्सा नावाचे आहे ना एक स्टार्ट बघा तुम्ही, एक मेन्सा 6 महिन्यापूर्वी आलं, आज युनिकॉर्न आहे. सगळ्यात फास्ट युनिकॉर्न आहे मेन्सा नावाची कंपनी. लिहून ठेवा हा शब्द मेन्सा, सर्च करा गरजून. आता तुम्ही म्हणा याचा आणि सीचा काय संबंध. मी काय म्हणतोय, ही जर्नी आहे ना कशासाठी आहे रे, एकतर कंपनीत लागायचं और काही वर्षांनी स्वतःची कंपनी टाकायची. आणि आता त्या गोष्टींना स्कोप आहे की तुम्ही कोणाला तरी एम्प्लॉयमेंट द्या. लक्षात येते का, कोणाला तरी तुम्ही एम्प्लॉयमेंट द्या. मी माझी कंपनी म्हणून तुम्हाला हे नाही सांगत आहे रे की तुम्ही पण असं करा, पण माझं काय म्हणणं आहे 4-5 वर्ष खतरनाक नॉलेज घ्या कंपन्यांमधून, सगळं शिका, भुकेलेला नाही का. हे कसं केलं जातं, हे Amazon वेब सर्व्हिसेस आहे ते कसं, AWS कसं वापरलं जातं, मला ॲप बनवायचं, मी कसं बनवू. ॲप आहे ना ही अशी गोष्ट आहे ना ज्यातनं तुम्ही पटकन स्वतःची कंपनी टाकू शकता. कारण बघा ना कोणाच्या मदतीची गरज नाही लागणार, एकटा पण ॲप डेव्हलप करू शकतो. आधी असं असायचं, अँड्रॉइडचं वेगळं ॲप, iOS साठी वेगळं ॲप. आता गरज नाही, फ्लटर आलं एकदाच दोन्हीकडे चालतं.
सोप्या झाल्यात गोष्टी. त्यामुळे ना आता कंपन्या वाढणार आहेत. म्हणजे कोणीही कंपनी उघडू शकतो, पण आहे ना प्रॉपर प्लॅन करा गोष्टी, जर स्वतःचं काही सुरू करायचं असेल. पण त्यासाठी ना एक लक्षात ठेवा, कोणावर डिपेंड नाही राहता लागलं पाहिजे. नाहीतर नाही का, अरे मी कंपनी टाकतोय, माझ्या कंपनीत कोड करायला येशील का, तो तुम्हाला तेव्हा हो पण म्हणेल, आणि ना 3 महिन्यामध्ये त्याला चांगला जॉब मिळाला ना, त्याला कळलं ना बहुतेक ह्याला मोठं व्हायला अजून 2-3 वर्ष लागतील, तो सोडून जातो. कोण नाही थांबत. ते विजन जरी तुम्ही दाखवलं ना, तरी लोकांना आता ना झटपट पैसे कमवायची घाई आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मी काय म्हणणार का, असं कडक शिका नाही. कोणी नसेल ना तुमच्यासोबत, अशा बाया मागे सारायच्या, हे हात फोल्ड करायचे आणि बोलायचं कोण नसेल मी करेन, कोण मी बसेल, मी त्यासाठीच आहे. हे झालं पाहिजे. हे येऊ द्या तुमच्यामध्ये सिरियसली. म्हणून मी म्हणतोय ना, बघा ना, हे जर अशी एक्झाम्पल्स आहेत, ही सुरुवात आहे रे. एका महिन्याने मी हे एक्झाम्पल नक्कीच नाही देणार तुम्हाला VLCचं. आत्ता का सांगतोय, सगळी लोक एका लेवलला यायला थोडासा वेळ लागेल, पण आहे ना याच्या मागचं आहे ना थेरी लक्षात घ्या. नुसतं आहे ना हे गाण्याच्या फाईलवर क्लिक केलं आणि VLC मीडिया प्लेअरने फाईल उघडली, पण तुम्हाला कळलं पाहिजे, हा प्रश्न नक्की आला पाहिजे, अरे जर ही MP3 फाईल होती ना, हॅलो लक्ष आहे ना सगळ्यांचं, रिस्पॉन्स द्या बरं का, हाला असं माना तरी डोलवा, ठीक आहे, झोपू नका फक्त. ही काय आहे, MP3 वाली फाईल आहे, मी हिच्यावर डबल क्लिक केलं होतं ना, मग हिच्यामध्ये ते स्पिरिट नाही का स्वतःहून रन व्हायचं. हिला का याची गरज लागते, लक्षात घ्या. सगळ्याच फाईल आहेत ना, ह्या ज्या असतात ना, म्हणजे सगळ्याच फाईल या प्रोसेसमध्ये कन्वर्ट होत नाही. नीट ऐकताय का, सगळ्याच फाईल ह्या प्रोसेसमध्ये, प्रोसेस म्हणजे काय, .exe फाईल सांगितली होती आठवते कालची, .exe फाईल, एक्झिक्युटेबल फाईल, अशा फाईल्स असतात, त्या म्हणतात की मी स्वतः रन होतो, मी काय होतो, स्वतः रन होतो. आता ऐका हे काय होतं नेमकं, सगळ्यांनी ऐका, कारण प्रत्येकाला हा प्रश्न पडायला पाहिजे होता आतापर्यंत, एवढे वर्ष जर गाणे ऐकत असाल तर. मोबाईलमध्ये सेम होतं बघा. आता हा VLC मीडिया प्लेअर, हे काय माहिती का, ही पण एक फाईलच आहे, हा पण एक कोडच आहे, फक्त ही समजा .exe फाईल आहे, किंवा exe म्हणण्यापेक्षा एक्झिक्युटेबल असंच म्हणा. एक्झिक्युटेबल म्हणजे काय रे, रन होणारी फाईल. काय होणारी, रन होणारी. जेव्हा जेव्हा तुम्ही MP3 वगैरे वाल्या फाईलवरती क्लिक करताना, तेव्हा हिला कळलं जातं की मला प्ले व्हायचंय. मग ते काय होतं, ह्या जी फाईल असते ना, म्हणजे एक्झिक्युटेबल ऑपरेटिंग सिस्टीम, बघा लक्ष द्या, मी सगळं कनेक्ट करणार आहे शेवटी एकदम 9:45 पर्यंत, ठीक आहे, सगळं फक्त लक्ष द्यायचं. बघा नीट ऐका, जेव्हा तुम्ही ह्या फाईलवर क्लिक करता एखाद्या फोल्डरमध्ये जाऊन, हे फोल्डर काय, फेवरेट म्युझिक नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये गेला, जुगनी नावाचं गाणं आहे किंवा कबीरा नावाचं गाणं आहे, त्याच्यावरती तुम्ही डबल क्लिक केलंय, ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते, याने ना या फाईलवरती डबल क्लिक केलं, ही फाईलचा फॉर्मॅट काय आहे, कोण विचार करतं, या ऑपरेटिंग सिस्टीम, कारण ऑपरेटिंग सिस्टीम तीच हँडल करणार आहे. लक्षात घ्या, जे कोणी हँडल करणार असेल ना, ती कोण आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. मग ती काय विचार करते माहिती का, अरे ही MP3 नावाची फाईल दिसते, कुठली फाईल आहे, MP3 एक्सटेन्शन असलेली फाईल आहे, म्हणजे या व्यक्तीला गाणं प्ले करायचंय वाटतं, या व्यक्तीला गाणं प्ले करायचंय, पण ही फाईलमध्ये ती गोष्ट नाहीये, म्हणजे ही फाईल एक्झिक्युटेबल नाहीये की जी स्वतः रन होणार आहे, हिला कोणाची तरी गरज लागणार आहे रन होण्यासाठी, म्हणजे एखाद्या प्रोसेस किंवा एखाद्या एक्झिक्युटेबल फाईलची गरज लागणार आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम आधी विचार करते, ज्याचा PC आहे ना, त्याने कुठलं डिफॉल्ट मीडिया प्लेअर सेट करून ठेवलाय का. आपण माहिती आहे ना, एक आपल्याला ऑप्शन विचार राहतो, तुला कुठला डिफॉल्ट मीडिया प्लेअर सेट करून ठेवायचा आहे का, किंवा आपण एडिटरमध्ये एखादी फाईल उघडतो तेव्हा तो डिफॉल्ट एडिटरमधनं उघडतो. होय, हॅलो, कळतंय ना मी काय बोलते, नक्की ना. ते पण कळत नसेल तर हे पण सांगतो, बघा ना, तुमच्याकडे विंडोज वगैरे असेल ना, तर ते बाय डिफॉल्ट तुम्हाला इन्स्टॉल करून दिलेलं असतं. काही हा विचार करत असो, मी तर नाही इन्स्टॉल केलं, हे कधी आलं, ते देतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला नाही येत इन्स्टॉल. ही चांगली गोष्ट आहे, अरे माहिती आहे का, खूप लोक गोष्टी त्यांना करतात, पण तुम्हाला माहिती आहे का, हे होतं ना, म्हणूनच आपण थोडेसे ना अज्ञानी आहे. जेव्हा आहे ना एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय ना, ठीक आहे ना, होऊन जाईल, ते मी म्हणतोय ना, ही तुम्ही सीची बॅच भारी कधी शिकायला माहिती आहे का, ज्यावेळेस तुमच्या घरच्यांच्या परिस्थिती ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल, कंडिशन कळत असेल की त्यांनी हे पैसे कसे भरले. कोविडमध्ये त्यांचे पण जॉब घरी होते आई बाबा, बघा ना, विचार करा, तरी पण तुम्हाला ते आत्ता म्हणतात की ठीक आहे बाबा, कर तुझं फ्युचर, तू भारी केलं ना तर आमचं पण चांगलं होणार आहे. ही जर तळमळ असेल ना, तर तुम्हाला आज या गोष्टी कळते की हे ऍक्च्युली मला कळणे जास्त गरजेचं आहे, किंवा मला ते माहीत असणे गरजेचं आहे. अदरवाईज आपण काय विचार करतो, जाऊ दे ना, ते आलंय तर. कितीतरी बघा ना, कधी कधी आहे ना, म्हणजे उबंटू वगैरे मध्ये
VLC मीडिया प्लेअर आधी नव्हतं, आता येतात, बऱ्याचशा ह्याच्यामध्ये येतात. आता तुम्ही मोबाईलचंच एक्झाम्पल घ्या, कितीतरी सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट येतात आपल्या मोबाईलमध्ये. फेसबुक वगैरे आपण नाही डाउनलोड करत, व्हॉट्सअप बाय डिफॉल्ट येतं. याचा अर्थ सॅमसंगवाल्यांनी व्हॉट्सअप विकत घेतलंय का? नाही. आयफोनवाल्यांनी व्हॉट्सअप विकत घेतलंय का? नाही. पण ते काय म्हणतात, अरे ह्या गोष्टी अशा आहेत की ते तू वापरणार आहेच ना, म्हणून मी तुला हे ऑलरेडी आणून दिले. लक्षात येते का? म्हणून काही काही इनबिल्ट ॲप्स असतात ना, जी की सिस्टीम लेवलचे ॲप्स असतात, म्हणजे जी पाहिजेतच, कॅमेऱ्याचं किंवा गॅलरी, हे आपण डिलीट नाही करू शकत. म्हणजे तेही होतं माहिती आहे का, रूट केलं ना, काही लोकांना माहिती असेल, बऱ्याचशा गोष्टी हँडल करतात. रूट ॲक्सेस असेल ना तर बऱ्याच गोष्टी किडे करता येतात, म्हणजे सिस्टीम लेवलच्या फाईलसोबत पण त्यानंतर फोनची जी हालत होती त्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे कोणी ते रूट करायला बसत नाही. पण काही काही लोक असतात क्युरियस की अरे बघूया तरी हे कसं करता येऊ शकतं. पण मी काय सांगतोय, काही ॲप बघा ना, आपण आहे ना बघतो हे माझ्या उपयोगाचं नाही म्हणून आपण अनइन्स्टॉल करायचं होतो, पण ते होत नाही. लक्षात येत असेल, कधी कधी नाही का फोटोज घ्यायचे, पिकनिकला जाऊन आलो, आदल्या दिवशी मित्राकडे गेलो, ए कालचे फोटो दे मला टाकायचे, मस्त मला कोणतरी लाईक करेल माझे फोटो. म्हणजे ते एंड गोल असतं, त्या लाईकसाठी मी हा फोटो टाकणार आहे. पण त्याच्या लक्षात असतं कोणतरी लाईक करेल किंवा कमेंट करेल, वाव नाईस फोटो, आणि हार्ट वगैरे येतील, मग मी त्याला हार्ट 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 डोळे 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 पाठवेल. मग त्याला आपण बोलतो की अरे फोटो दे, तो बोलतो की हा ठीक आहे घे ना, फोटोज पाठवतो. पण आपल्याकडे नेमकी मेमरी कमी असते, मग आपण बोलतो हा ते विसरायचं नाही. एंड गोल काय? हार्ट हार्ट हार्ट. म्हणून आपण काय बोलतो, सगळं डिलीट करेन मी त्यासाठी. मग धडाधड ऍप वगैरे, धडाधड म्हणजे जी पाहिजे होती, काय काय PDF रीडर वगैरे, कधी कधी पुस्तकं वाचायची, काय काय, अरे नंतर बघू, चाल आता डिलीट करू. आता हे महत्वाचं आहे म्हणून आपण ते डिलीट करत होतो. पण काय काय ऍप असे असतात तिला हट्टी असतात, नाही जाणार जा, जास्त मेमरी त्याचीच असते. आपल्याला दिसतंय जागा नाही घेतली, ते म्हणतं मी सिस्टीम लेवलचे, मी तुझ्या पप्पांनी विकत घेऊन दिलेलं नाही, मी या फोन बरोबर आलेलो आहे, ते मी सिस्टीम लेवलचं आहे, या फोनच्या कंपनीनेच मला ते डिफॉल्ट म्हणून टाकलंय. तू फेसबुक डिलीट करणार, तू व्हॉट्सअप डिलीट करणार, मला घेणं नाही, पण तू मला नाही डिलीट करू शकत. हे लक्षात येते का? मग तेव्हा आपल्याला काय लागतं, चायला हे चिकट ॲप आहे. मग आपण त्याला बोलतो तू आता वाचलास, मला आता वेळ नाही, माझं टार्गेट वेगळं आहे. म्हणून आपण कधी कधी असे पण ॲप डिलीट करतो की जे आपण खरंच महत्त्वाच्या कामांसाठी घेतलेले असतात, बरोबर ना, त्या गोष्टीसाठी. मग आपण फोटो घेतो, जे काही आपल्याला हवं आहे ते आपण अचीव्ह करतो गोष्टी, मग झालं. मग नंतर आपल्या लक्षात येतं ते जे डिलीट होत नव्हतं त्याचं काय रे. मग आपण येतो रिटर्न आणि बघतो अशी किती ॲप आहेत आपल्याकडे जी डिलीट होत नाहीत. मग आपल्याला कळतं की हे बहुतेक सिस्टीम लेवलचे ॲप्स आहेत, ज्यांना डिलीट केलं ना डायरेक्ट फोनच्या इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो, म्हणून हे डिलीट करू देत नाही. हे साध्या भाषेत सांगतोय, कळतंय ना नक्की? पक्का इथपर्यंतच कळलंय? मग आता या परत इकडे बघा, हा VLC मीडिया प्लेअर तिथे डिफॉल्ट म्हणून सेट करून ठेवला होता. ऑपरेटिंग सिस्टीम काय विचार करते, ह्या युजरने, युजर म्हणजे लॅपटॉप वापरणारा, हे पण मराठीत सांगितलं युजर, ठीक आहे. ते पण आता युजर म्हणजे कळलं असतं ना, तरी पण सांगितलं बघा, लॅपटॉप वापरणारा तो व्यक्ती, ज्याचा लॅपटॉपचा तो मालक आहे तो, ठीक आहे. चला, तो काय म्हणते माहिती, ऑपरेटिंग सिस्टीम, या युजरने डिफॉल्ट मीडिया प्लेअर कुठला सेट करून ठेवलाय का, VLC वगैरे. मग तो बघतो, अच्छा VLC मीडिया प्लेअर आहे बाबा याच्याकडे. मग जेव्हा याच्यावर क्लिक केलेलं कोणाला कळतं, ऑपरेटिंग सिस्टीमला कळतं ना, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणते मला VLC मीडिया प्लेअरकडे जावं लागेल आणि त्याला विचारावं लागेल, अरे ते ना त्या MP3 फाईलवर क्लिक केलंय, बहुतेक तुझ्या युजरला आहे ना गाणं ऐकायचंय, या युजरला गाणं ऐकायचंय, तर त्याला ते गाणं ऐकून दिलं पाहिजे, कारण त्याने त्यासाठीच लॅपटॉप घेतलंय. मग आपण प्ले व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः येते का? मित्रांनो, तुम्हाला समजायसाठी मी ह्या गोष्टी सांगतोय, नाहीतर एखादा खरोखर इमॅजिन करेल लॅपटॉपमधनं असं आलंय बाहेर ऑपरेटिंग सिस्टम, आणि जर तसं बाहेर येतच असते ना, तर मी पहिल्यांदा सांगितलं असं ह्याच्यात 2 वाजव. मी सांगितलं असतं की ही कमांड दिली असती की 2 कानाखाली, कंपायलर तसंच पाहिजे नाही का, एक एरर आलं थाड थाड 2 फटके. लक्षात आलं का? असा कंपायलर असताना आयुष्यात एक पण प्रोग्रामर नसता झाला. कारण बघा ना, आपले आठवा एक कोड लिहिला की 100 एरर, आपण बोलतो मनात नाही वाटत. हे लक्षात घ्या का. चला पिक्चरमध्ये हलू नका. मी सगळे जे एक्झाम्पल देईल, जोक मारेल ना, ते सगळे ह्या रिलेटेडच असते, ठीक आहे. बघा आता ऑपरेटिंग सिस्टीम, मग तुम्ही म्हणाल मग ते होतं कसं रे, तर आता नीट आहे का, आता ऑपरेटिंग सिस्टीम पिक्चरमध्ये येते बरं का. ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते, अरे किती झालं तरी ह्या लॅपटॉपची सगळी जबाबदारी आहे ना माझ्यावर. म्हणजे ह्या लॅपटॉपमध्ये जे काही आहे हार्डवेअर जे आहे, म्हणजे साऊंड वगैरे असेल, मॉनिटर असेल, हे हार्डवेअर आहे, कीबोर्ड आहे, ह्या सगळ्यांना पण आहे ना काही इजा पोचू नये. तुम्ही म्हणाल इजा पोचू नये म्हणजे, आम्ही लॅपटॉप वापरला तर ऑपरेटिंग सिस्टीम कुठं बाहेर येऊन मला म्हणते की नको पाडू,
तसं नाही म्हणत आहे मी. सॉफ्टवेअर करेल म्हणजे कुठल्या तरी सॉफ्टवेअरकडनं येऊन आपला मॉनिटर क्रॅश होऊ नये किंवा कीबोर्ड खराब होऊ नये याची काळजी, यासाठी ऑपरेटिंग सिस्टममध्ये मला सगळ्यांची काळजी करायची आहे. मला या हार्डवेअरची काळजी घ्यायची आहे. कारण हार्डवेअर जर ठीक नसेल ना तर गोष्टी नीट होत नाहीत. विचार करा ना, ही बॉडी म्हणजे ना हार्डवेअर आहे. नीट आहे का? ही बॉडी म्हणजे हार्डवेअर आहे. जर तुम्हाला ना दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा पेपर आहे, काहीतरी आहे आणि बॉडीमधला एखादा पार्ट ना दुखत असेल किंवा त्याला इजा झालेली असेल ना तर आपलं थोडंसं लक्ष तिकडे डायव्हर्ट होतं. का? कारण हार्डवेअर नीट नसेल ना तर फंक्शनॅलिटी नीट होणार नाही. ऑपरेटिंग सिस्टम काय म्हणते माहिती का? जर मला या लॅपटॉपची सुरक्षा करायची असेल ना तर मला आधी याच्या हार्डवेअरशी नीट डील करायला पाहिजे, त्याला नीट थांबवायला पाहिजे. बरोबर का? कोणाला चुकीच्या पद्धतीने ऍक्सेस करू द्यायला नाही पाहिजे. असं कोण विचार करते? ऑपरेटिंग सिस्टम. मग ऑपरेटिंग सिस्टम काय विचार करते माहिती का? अरे पण मी सुद्धा अशीच एक व्यक्ती आहे ना की जी मला अस्तित्व आहे, मी सुद्धा रन होणार आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते माहिती का? मला पण आहे ना या रॅमवरती जागा पाहिजे. कारण ज्या ज्या जिवंत गोष्टी आहेत, नीट आहे का, ज्या ज्या जिवंत गोष्टी आहेत त्या या भूतलावर आहेत, आपण असं म्हणूया. म्हणजे बघा ना, आपण एरिया घेतला एखादा, आता हे नरेगाव आहे ना, माहिती असेल ना नरेगाव, ठीक आहे. तुम्ही कुठल्या तरी एरियात राहत असाल, पण हे नरेगाव आहे. नरेगावातले जेवढे जिवंत लोक आहेत, आता जिवंत लोक म्हणतोय बरोबर ना, जिवंत लोक आहेत, ती कुठे राहत आहेत? तर नरेगावात राहत आहेत. म्हणजे नरेगाव हे रॅम झालं. काय झालं? रॅम. आणि आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एक प्रोसेस झाली. ए अरे कळलं का? बघा, मॅप करा परत एकदा, लक्ष द्या. एवढं सोपं जाणारच नाही, मी 100% सांगतो, कारण की मला माहिती आहे की ते अनुभव कसे आहेत खतरनाक. बघा, नरेगाव रॅम आहे, त्याच्यातलं इंडिव्हिज्युअल व्यक्ती, जिवंत असलेली व्यक्ती, ती काय आहे? प्रोसेस आहे. म्हणजे आता सध्या आपण सगळे काय? रॅमवर आहोत. आपण कोण आहोत? प्रोसेस आहोत. आणि आपण कुठे आहोत? रॅमवर आहोत. ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते? जेव्हा तू मशीन बूट करशील म्हणजे लॅपटॉप चालू करशील, ऑन करशील, तेव्हा मी जिवंत होणारी व्यक्ती असेल. पहिली मी जिवंत होणारी एक अशी व्यक्ती असेल जी बाकीच्या सगळ्यांचा कारभार सांभाळेल. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम बटन दाबतो ना आपण, तेव्हा सगळ्यात पहिला रॅम वरती एक अशी स्पेसिफिक जागा घेऊन आहे ना, कोण येतं माहितीये का? रॅम वरती ऑपरेटिंग सिस्टीम येते. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर रॅम असेल, तुम्ही रॅम बघितली असेल, तर त्यातला काही पार्ट स्वतः ऑपरेटिंग सिस्टीमने घेतलेला असतो. का माहितीये का? ती बोली, जर मला रन व्हायला स्वतःलाच जागा नसेल तर मी माझ्याकडे येणाऱ्या प्रोसेसेसला मी कसं जगवू शकते? क्लिअर आहे का? ए हॅलो, ऐकताय ना सगळे? झोपा काढू नका बरं का, लक्ष द्या प्लीज. बघा, मग कोण आली पहिल्यांदा? ऑपरेटिंग सिस्टीम. आता बघा, लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टीमने विचार केला, अरे त्या फाईलवरती क्लिक झालंय, जर हे रन व्हायचं असेल ना तर इकडे कुठली तरी प्रोसेस यायलाच पाहिजे, जी ही गाण्याची फाईल काय करू शकते? रन करू शकते. म्हणून ती काय करते माहितीये का? VLC मीडिया प्लेअरला ह्याच्याकडे एक माणूस असतो ऑपरेटिंग सिस्टीमकडे, त्याचं नाव असतं लोडर. हे नाव लक्षात घ्या बरं का, लोडर. त्याचं नाव काय? लोडर. मी तुम्हाला मॅपिंग करून सांगणार आहे, जबरदस्त करणार आहे. बघा, हे कोण आहे? लोडर. ऑपरेटिंग सिस्टीम तिच्या माणसाला सांगतो, होय लोडर, ऐक, हे ना तिकडं क्लिक झालंय MP3च्या फाईलवर, याचा अर्थ याला गाणे ऐकायचे. तू एक काम कर, याचा डिफॉल्ट मीडिया प्लेअर आहे ना VLC आहे, ती VLCची जी फाईल आहे ना, म्हणजे VLCची जी एक्झिक्युटेबल फाईल आहे, तिला म्हण की तुला आता रॅमवर यावं लागेल. का? तर आपल्याला ही फाईल रन करायची गाण्याची. म्हणजे मग हा लोडर जातो, EXEची जी तुम्हाला म्हणजे PDFची फाईल आहे का, किंवा VLC मीडिया प्लेअरची EXE फाईल आहे का? आहे. तुम्ही बघा ना, प्रोग्राम फाईल्स, C ड्राईव्ह मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, तिकडे हे VLC मीडिया प्लेअर असेल ना तर तुम्हाला त्याची .exe दिसेल. तुम्ही जेव्हा गेम खेळता, गेमची पण आपली .exe असते, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ काय झालं माहिती का? ह्याला उचलून आणला. बघा, नीट आहे का? प्लीज लक्ष द्या का? इथे प्रोसेस म्हणून मला सांगा रे, सिंपल प्रश्न आहे. इथे प्रोसेस म्हणून VLC आला की ही फाईल आली कबीराची? VLC आलाय. फरक लक्षात घ्या बरं का. कोण आला? VLC नावाचा मीडिया प्लेअर आला. आणि मग हे आल्यानंतर तो काय म्हणतो? मी प्रोसेस आहे, मला कळतं की कुठलं तरी फाईल माझ्याकडे आले ना, त्यातली गाण्याची एक लाईन आहे ना वाजवायचे, गाण्याची एक लाईन वाजवायचे. मग तो ऑपरेटिंग सिस्टीमला म्हणतो, म्हणजे लोडर घेऊन आला ना त्याला इकडे, तो म्हणतो, अरे मी आता इथे आलोय, कुठलं गाणं वाजवायचंय? ती फाईल कुठे आहे? मग ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यासाठी ही फाईल ह्याला इनपुट म्हणून देते. इनपुट म्हणून देते म्हणजे काय? तर ती फाईल
घेतली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणली ही घे फाईल, आणि ह्याच्यात जे लिहिलंय ना म्हणजे MP3 मध्ये जे काही गाणं आहे ना ते वाजव. लक्षात आलं का? बघा रे, कधी विचार केला नाही एवढं आहे. तू म्हणून किती ते झंझट, म्हणून तर आपण नाही ना बनवलं हे. आपल्यासारखे लोक कशी बनवू शकतात हे सांगा बरं. हे ना जे दिसतंय ना ते तेवढं साधन आहे म्हणून आहे ना त्या लोकांना ग्रेट ठरवलं जातं रे, ग्रेट. सिरियसली म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या, हे सगळं चमत्कार जिथनं सुरू झालेत ना, म्हणजे असं म्हणतात की या व्यक्तींच्या आहे ना ह्या गोष्टींमुळे हे शक्य झालंय, अदरवाईज हे शक्य झालं नव्हतं. ते 2 माणसं असे आहेत, त्याच्यातलं एकाचं नाव आहे केन थॉम्सन आणि दुसरे आहे डेनिस रिची. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. एक वेळ ना स्वतःच्या टिंबटिंबाला विसरा, पण आहे ना ह्या दोघांना विसरू नका. का सांगतो, का विसरू नका? आता खरी सुरुवात झाली बरं का. आता काटे येणार अंगावरती, फक्त नीट ऐका. कसं झालं माहिती का, ऍक्च्युली ना AT&T आणि बेल लॅब आहे तिथे. बेल लॅब ऐकलंय का? बेल ग्रॅम बेल वाला बेल लॅब. ती टेलिफोनचा शोध लागला, आठवतंय? ट्रान्झिस्टरचा शोध लागला, हां तीच लॅब. ठीक आहे. हे हॅलो आहात ना पिक्चर मध्ये, बघा नीट लक्ष द्या. आता काही लोक म्हणतील तू अमेरिकेत गेला का? हो, जरा अमेरिकेतनं फिरून येऊया. ठीक आहे, ऐका माझ्यासोबत या, आपण इथेच राहू नका. तेव्हा कसं झालं माहिती का, त्यांना एक प्रोजेक्ट होता. एक प्रोजेक्टवरती काम करत होत्या 3 कंपन्या वेगवेगळ्या. नीट ऐका, 3 कंपन्या वेगवेगळ्या. एक म्हणजे बेल लॅब, AT&T बेल लॅब असं नाव आहे त्याचं. दुसरं MIT, कोथरूडवाला नाही, नाहीतर एखादा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे एक. आणि जेनरिक इलेक्ट्रिकल. ठीक आहे, जी खूप जुनी कंपनी आहे ही जनरल इलेक्ट्रिकल. ती जी कंपनी आहे ना ती खतरनाक आहे, म्हणजे फार जुनी कंपनी आहे, म्हणजे 1900च्या सुरुवातीच्या काळातली खूप जुनी कंपनी. तर त्यांनी काय ठरवलं की एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची होती. 3 जण होते बरं का, 3 जण. आता मी ऑपरेटिंग सिस्टीमच्या इतिहासामध्ये हे डिटेलमध्ये सांगितलंय, पण मी तुम्हाला थोडीशी स्टोरी सांगतो जेणेकरून सी कुठून आलं, या गोष्टी कशा आल्या हे सांगणार आहे. मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ. हॅलो आहात ना पिक्चरमध्ये, नीट आहे का? लक्ष देऊ नका. बघा, ह्या 3 कंपन्या होत्या. मग ते म्हटले की आपल्याला अशा ऑपरेटिंग सिस्टीमवर म्हणजे ऑटोमॅटिक चालणाऱ्या सिस्टीमवर काम करायचं. पण नंतर झालं कसं, कालांतराने ते बजेट जास्त वाढायला लागलं, पण तो प्रोजेक्ट काही सक्सेसफुल होत नव्हता. आता मी खरंच हे मधलं काहीतरी आहे ते ऑपरेटिंग सिस्टीमला तुम्ही असणारच आहात, कारण ते फ्री आहे तुम्हाला, तर तुम्हाला ते दिसेल. पण त्या स्टोरी नीट ऐका सगळ्या, खूप भारी स्टोरी सांगितलं मी त्याच्यामध्ये पण. ठीक आहे. तर ते काय म्हणतं माहिती का, की असंच लॅबवरती माहिती का बजेटचा वगैरे इश्यू यायला लागला. मग ते बोलले की जास्त महाग होते प्रोजेक्ट. एक कंपनी गायब झाली, दुसरी कंपनी गायब झाली, फक्त बेल लॅब राहिली तिथे. आणि ते प्रोजेक्टला लीड करणारे होते केन थॉम्सन. कोण होते? केन थॉम्सन. ठीक आहे, लक्षात ठेवा या माणसाचं. मग ते काय म्हटले की अरे यार, आता तर आपल्याला बनवावंच लागेल. आधी ही 3 कंपन्या एकत्र येऊन ती ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काहीतरी असं बोलतात ना ऑटोमेशन वाला काहीतरी बनवायचं होतं. म्हणून त्यांनी 3 होते, मल्टिपल लोक होते, म्हणून त्याचं नाव आधी होतं मल्टिक्स. काय नाव होतं? मल्टिक्स. पण ती नंतर एकटीच राहिलं म्हणून युनिक्स. युनी म्हणजे 1. हे कळलं काय? कुठलंच आहे ना असंच येत नाही, देवाचे याचे हे आपल्याकडे होतं, त्यांच्या ह्याच्यात नाही. प्रत्येक गोष्टीला मिनिंग आहे की हे का आलं याच्यासाठी. मग आता तुम्हाला सांगतो बघा, युनिक्स आलं, युनिक्स बनवलं त्यांनी. मग ते काय म्हटले, अरे आपण असेंब्ली वगैरे ह्या लँग्वेजेस वापरतोय, पण आपल्याला एखादी कुठली तरी प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे, म्हणजे जे की म्हणजे ह्याचे सगळे जे बोलतात ना की सिस्टीम कॉल्स असतील किंवा ह्याच्या काही गोष्टी असतील त्या लिहायच्या असतील तर आपल्याला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे. मग केन थॉम्सननी काय केलं, त्यांचं म्हणजे युनिक्स बनवायच्या आधी ना एक प्रोग्रामिंग लँग्वेज होती बरं का, BCPL नावाची. BCPL फुल फॉर्म पण सांगतो, नीट ऐका. नावं लिहून नाही घेतली तरी चालतील, पण नीट ऐका. बेसिक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज, BCPL. सोपं आहे की नाही? BCPL नावाचे. म्हणजे चायला एवढे दिवस मला वाटायचं C पहिली लँग्वेज असेल. नाही, Cच्या आधी पण लँग्वेजेस होत्या. मग ती BCPL होती. मग केन थॉम्सन काय म्हणाले की ह्याच्यातनं मला एक लँग्वेज अशी बनवावी लागेल ज्या मला इथल्या युनिक्स आणि त्याच्या आरोग्याच्या गोष्टी युटिलिटीज बिल्ड करण्यासाठी या गोष्टी पाहिजे, तर मला लँग्वेज पाहिजे. मग त्यांनी एक लँग्वेज वापरली, तर तिचं नाव होतं बी. कळलं का? बी प्रोग्रामिंग लँग्वेज. मग ही जी लँग्वेज होती ना BCPL तशीच बी होती, पण नाही ना दोघांमध्ये काय एक सिमिलरिटी म्हणजे कसं होतं, टाईपलेस लँग्वेज होता. टाईपलेस म्हणजे इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट हे डेटा टाईप नव्हते. आणि त्यामुळे ना युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ते बनवताना काही प्रॉब्लेम्स यायला लागले.
म्हणजे ते बोलले की प्रॉब्लेम्स म्हणजे असं नाही की काहीतरी असा इश्यू आहे, ते काय म्हटलं की अजून भारी होऊ शकतं जर असं काहीतरी इम्प्लिमेंट झालं. म्हणून त्यांनी डेनिस रिची जे त्यांचे सहकारी होते त्यांना काय म्हटले माहिती का, तू आहे ना एक अशी लँग्वेज बनव की जी याला फुल फ्लेज वर्क करू शकेल. मग आता तुम्हाला सांगतोय 1969 मध्ये युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली. नीट ऐका बरं का, तुम्हाला काहीतरी भारी गोष्ट कळणार. किती 1969 मध्ये युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमची आई ऑपरेटिंग सिस्टीम, बरोबर ना, त्यांच्याकडनं या ऑपरेटिंग सिस्टीम आल्या. आता बघा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम 1969 ला बनवली, ते इश्यू यायला लागले तेव्हा बी लँग्वेज होती, पण 1972 मध्ये डेनिस रिचींनी सी नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली. लक्षात आलं का? पण सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही टाईपलेस नव्हती, तर ती टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज होती. म्हणजे त्याला डेटा टाईप होते बघा ना, इंटिजर 4 बाईट गेले. ज्यांना थोडंफार प्रोग्रामिंग माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांना काहीच माहित नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत नेमकं डेटा टाईप म्हणजे काय, त्याचा काय उपयोग होतो वगैरे बघणार. पण ज्या लोकांनी थोडंफार सी ऐकलंय, सीपीपी ऐकलंय, त्यांना कळत असेल अरे डेटा टाईप किती महत्वाचे, बरोबर ना. मला माझं नाव सेव्ह करायचंय शशी, तर मला काय पाहिजे, तेवढी जागा पाहिजे ना, ती जागा किती जागा पाहिजे हे सांगणारा डेटा टाईप असतो. कळलं? आता लक्षात आलं का? म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये अशा गोष्टी आहेत. मग त्यांनी असं विचार केला, अरे चला आपली 1972 मध्ये लँग्वेज तयार झाली. मग ते केन थॉम्सन काय म्हटले माहितीये का डेनिस रिचींना, अरे वा आता तू ही प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली बरं का, भारी झालं. मग आता आपण युनिक्स रिराईट करूया. काय करूया? परत लिहूया. कुठल्या लँग्वेजचा वापर करून? सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून. मग मला सांगा रे मित्रांनो, युनिक्स आधी आलं का सी आधी आलं? युनिक्स. पण आहे ना तुम्हाला सांगतो, आता जर बाहेर गेलात हॉस्टेलवरती किंवा मित्राला फक्त विचारा, युनिक्स आहे ना ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी सी मध्ये लिहिली गेले, जी सी मध्ये लिहिले. तर तुम्ही त्याला विचार, तर आधी काय आलं, तर तो तुमच्याकडे पहिल्या 2 मिनिटं हसेल. त्याच्यात लिहिलं गेलं म्हणजे ते आधी आलं असेल ना. जर युनिक्स आहे ते सी मध्ये लिहिले म्हणजे सी आधी आली मग युनिक्स आली. पण मित्रांनो हे असं नाही बघा ना, हे उलट नाही वाटत तुम्हाला. 1969 ला युनिक्स आले, सी कधी आली? 1972 मध्ये. पण ते रिराईट केलं गेलं 1973 मध्ये. म्हणजे याचाच अर्थ युनिक्स रिराईट कधी केलं गेलं? 1973 मध्ये. म्हणून आत्ताची जी लोक आहेत ना त्यांना असं वाटतं की युनिक्स सी मध्ये आणि सी आधी आले, पण तसं नाहीये. हे क्लिअर झालं का मित्रांनो? आता पुढे जाऊया बघा. ही ना मग 1978 मध्ये सी लँग्वेजला एक ब्रायन कर्निघन नावाचा माणूस आहे. नीट ऐका बरं, तुम्ही मला पाठ केली का नाव लक्षात. तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता ना, असं मी कसं गोष्टी सांगतो तुम्हाला, तसं मी त्या लोकांना असं लक्षात ठेवतो की अरे क्या बात आहे, या माणसाने खूप काहीतरी जबरे केले. मग ब्रायन कर्निघन आणि डेनिस रिची या दोघांनी मिळून द सी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ही लँग्वेज नावारूपाला आणली 1978 मध्ये. तिथनं सगळ्या कंपन्या सी इकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला लागले. आणि आज विचार करा, जवळजवळ 45 जास्त राहतात 50 वर्ष होतात. 50 वर्ष होतीलच ना आता सी येऊन, सी लँग्वेज येऊन. तरी आज आपण सी लँग्वेज शिकतोय 50 वर्षानंतर. आता काही लोकांना वाटेल फसवलंय नाही, पहिल्या लेक्चरला नाही सांगितलं 50 वर्षापूर्वीचं शिकतोय. येड्या मला लेटेस्ट शिकायचं होतं. परवा काय आले? फ्लटर आले. मला फ्लटर शिकव, मी फ्लटर शिकेन. अरे पण मित्रांनो तुम्हाला एक कळलं पाहिजे, 50 वर्षापूर्वी येऊन सुद्धा आहे ना आज त्याला रिप्लेसमेंट नाहीये. MySQL डेटाबेस वापरताना, ओरॅकल डेटाबेस वापरताना, पोस्टग्रे सगळ्याच्या सगळे सी मध्ये लिहिले. काय डेटाबेस शिवाय कुठलं काम हालतं का? सर्व्हरवरती डेटा गेला, डेटाबेस पाहिजे, कशात लिहिलंय? सी मध्ये. अरे थोडा विचार करा रे. म्हणजे जे जुनं आहे ना ते सोनं काय असतं ना त्याचा विचार करा. म्हणून सी लँग्वेज महत्वाची. कुठलं पण JVM आर्किटेक्चर घ्या, जावामध्ये किती पण शायनिंग मारते ते, अरे आमचं जावा म्हणजे असं चालतं तसं चालतं, क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, हे ते खालून JVM असं म्हणत असतो. अरे ग आवर, स्वतःला आवर, आपण सी मधून आलो. अरे आवर जावा प्रोग्रामर आवडतच नाही. तो काय बोलतो, येड्या सांगणार आपण लय खतरनाक काम करतो, एवढं पॅकेज मिळतो, सी मध्ये कोण काम करते वगैरे वगैरे. परत ती पायथन मशीन लर्निंग वाली लोक, येड्या पायथन मशीन बूम डेटा सायन्स हे ते हळूच ते तिकडून म्हणत असतं. झालं का तुझं? या आता आमच्यातच लिहिलंय तुम्ही. समजायचं काय माहितीये का याच्यात ना, याचा अर्थ एवढं मी त्यांना हॅट्स ऑफ असं का म्हणतोय माहितीये का, तेव्हा आणलेली गोष्ट आजही रिप्लेसमेंटला नाहीये. आजही कितीतरी कंपन्यांचे प्रोजेक्ट CCPP मध्येच होतात. अँटीव्हायरस CCPP मध्येच लिहिलं जातो. कुठली कंपनी तुम्हाला येऊन नाही म्हणणार मी जावामध्ये अँटीव्हायरस लिहिला, मी C# वापरून आहे. अरे C# मध्ये जरी वरती फ्रेमवर्क लिहिलेला असलं ना तरी जो आतमध्ये कॉल जाणार ना तो CLR आहे, कॉमन लँग्वेज रन टाईम, आणि तो सगळ्याच्या सगळा C वापरून लिहिलेला आहे.
आता किती एक्झाम्पल देऊ तुम्हाला, म्हणजे जे कोणी आता तुम्हाला कळलंय ना रे सीचं महत्व किती आहे. मग आता बघा विचार करा, जर अख्खा लॅपटॉपच उघडला जातोय त्या सीच्या, बोलतो ना त्याच्या पुण्याईने उघडला जातोय लॅपटॉप, का? ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा बहुतांश कोड सी मध्ये लिहिला जातो. 90% कोड, फक्त 10% कोड हा असेंब्ली लँग्वेजमध्ये लिहिला जातो, म्हणजे मशीन इन्स्ट्रक्शन डायरेक्टली. कळतंय का? मग विचार करा ना किती महत्वाची लँग्वेज आहे. चला इथपर्यंत कळलंय. आता चला या पिक्चरमध्ये आपण फाईलवर क्लिक केलं होतं, आपण हा आणला. तुम्ही काय विचार कराल, हा म्युझिकचं का रे सांगितलं? मी हे तुम्हाला मुद्दाम सांगितलं कारण हे ना तुमच्या रिअल लाईफमधले, म्हणजे तुमच्या रोजच्या लाईफमध्ये तुम्ही एकदा तरी गाणं ऐकता, हे तुमच्या रोजच्या लाईफमधले. सी प्रोग्रामिंग जर मी आधीच या गोष्टी जर सांगितल्या असत्या ना तर अर्धे लोक झोपले असते. म्हणून मी आधी तुम्हाला तुमच्या रिअल टाईममध्ये घेऊन गेलो. तुम्ही हे नक्की वापरता, गेम नक्की घेता. गेमचं पण काय आहे, त्याची एक्सी फाईल असते, तुम्ही त्या गेमच्या सिम्बॉलवरती किंवा त्या चित्रावरती डबल क्लिक करताना ऑपरेटिंग सिस्टीम लगेच म्हणते अरे लोडर बहुतेक गेलाय ना गेम खेळायचं वाटतं, त्याला घेऊन ये इकडे. आता तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर तो लोडर लक्षात ठेवायचा असेल ना तर आपण आहे ना, म्हणजे जर तुम्ही घरात सगळ्यात लहान व्यक्ती असाल तर तुम्ही घरातले लोडर असतात. सिरियसली सांगतो, काय काय लोक बोलतील ऐ येड्या काय पण सांगतो कसं काय. आता तुम्हाला सांगतो एक्झाम्पल लक्षात घ्या. संडेचा दिवस आहे बरोबर, एखादा रविवारचा दिवस आहे, आई बाबा वगैरे सगळे घरी, बाबांना रविवारची सुट्टी असते, बाबा बसलेले आहेत वगैरे. मग कोणीतरी फोन करतं बाबांना की अहो मी येतो, म्हणजे बाबांचा मित्र आहे कोणीतरी, की आम्ही तुमच्या घरी येतोय. तर मी ह्या इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे आता मी सांगतो, मी जिथे राहतो तिथलंच सांगतो. आम्हाला चेंबूर स्टेशन जवळ आहे, म्हणजे मुंबईचं, ठीक आहे. तर चेंबूर स्टेशनपाशी आलेलो आहे आणि तिथं त्याच स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सद्गुरू नावाचं हॉटेल आहे बरोबर. तर बाबांचे मित्र आले, ते म्हटले की नेमकं तुमचा ॲड्रेस कुठे, मला सापडत नाही, सापडणार पण नाही, कारण आम्ही चाळीत राहायचो. आणि चाळीतली घरं माहिती आहे ना, झिकझॅक बोळं बोळं बोळं, आणि त्याच्यामधनं एखाद्या म्हणजे कोणाला नवीन व्यक्तीला असं वाटतं नाही ह्याचा बदला घ्यायचा, तर त्याला एखाद्या अशा चाळीत सोडून यायचं की जिथून तो लवकर बाहेरच नाही आला. एक समाधान असतं, म्हणजे त्यांनी मार्क्स विचारले, तू कशाला आलाय ते काम कर ना, मार्क्स तुझा माझा काही संबंध नाही, मी तुला पहिल्यांदा बघतोय, असं होतं. आणि अशी अपेक्षा असते, जी अपेक्षा असते ते तू करत नाही. आपल्याला काय अपेक्षा असते, काय घेऊन आला. शाळेत असताना काय वाटायचं की अरे काहीतरी आणायचं, पार्लेजी तरी, अरे किमान पार्लेजी 4 रुपयाला भेटायचं रे, 4 एवढं तरी असंच आलंय मोकळा हात आलं, लिटरली असं व्हायचं. जाताना पण असं खिशाकडे बघायचं, दे की 10 रुपये. नाही एवढं पण नाही बरं का, मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय, सिरियसली काय काय लोक माझ्याकडे असे बघते कसलं तरी एक्झाम्पल म्हणून सांगतोय. पण आहे ना बघा लक्ष द्या, ते पाहुणे आले, फोन केला त्यांनी बाबांना की मला तुमचं घर नाही सापडणार, तुम्ही जो ॲड्रेस सांगतोय तो मी या इथे उभा आहे, म्हणजे मी सद्गुरू हॉटेलच्या इथे उभा आहे, चेंबूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर. मग बाबा आपल्याकडे बघणार, आपण त्यांच्याकडे बघणार, कळलं मला. बाबा म्हणणार की जारवाळा तिथे ना त्या सद्गुरू हॉटेलच्या इथे असा असा व्यक्ती उभा आहे. तर आपला लगेच प्रश्न त्याला असतो की अरे अहो मी कसं ओळखणार पण त्या माणसाला, सद्गुरूच्या बाहेर म्हणजे त्या हॉटेलच्या बाहेर का तो एकटाच माणूस आहे का तो तुमच्याकडे येणार थांबला. अशी भरपूर माणसं असतात. मग बाबा आहे ना त्यांना फोन करतात, विचारतात अहो तुम्हाला तो ओळखणार कसा, त्याने तुम्हाला बघितला पण नाही. मग तो सांगतो की अरे मी आहे ना रेड कलरचा शर्ट घातला आणि पिवळ्या रंगाची पॅन्ट घातली. लय घाणेरडं कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन तुमका पण लक्षात राहील. ते पिके बघितलं ना त्याचं हेल्मेट ते लक्षात राहतं शेवटपर्यंत. याच अर्थ ना त्यांनी बाबांना सांगितलं, आपण मग बाबांनी आपल्याला सांगितलं लाल रंगाचा शर्ट आहे, पिवळ्या रंगाची पॅन्ट आहे. आपण बोलतो चावलं हे कॉम्बिनेशन वाला माणूस जगात नसतात, हा एकटाच असेल. म्हणजे जरी हा जगात हरवला ना तरी मी त्याला घरी आणू शकतो. मग आपण निघालो, मग आपलं माहिती आहे ना रसन जातं बॉलिंगची स्टाईल बिल करत केलं की नाही कधी आहे ना, असं पण असं चालू. आता ते मुलींना माहित नाही मॅप होतंय की नाही, पण ते असायचं, लहानपणीची सवय असायची. थोडं पण अंतरावर गेले ना पळत 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 अर्ध्या रस्त्यामध्ये चालत 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 परत मध्येच पळायला लागायचं, बॉलिंग लागायचं समोरचा. हे व्हायचं, हे आधीच्या गोष्टी आहेत लहानपणीच्या. पण आता बघा ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी काय म्हणतो हे सगळं प्रोग्रामिंग मध्ये मॅप होतं अरे, पण ते बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे तर प्रोग्रामिंग करतं. आता बघा तुम्हाला सांगतो, जसं बाबांनी आहे ना आपल्याला काय सांगितलं, त्याचे कपड्यांचा रंग त्याच्यावरनं आपण त्या माणसाला ओळखणार आहे, तसंच आहे ना हा लोडर सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीमला काय म्हणतो का, अगं ऑपरेटिंग सिस्टीम ठीक आहे तुम्हाला त्याचं लोकेशन वगैरे पाठवते सगळं, पण त्या लोकेशनला बऱ्याचशा फाईल्स आहेत की त्या लोकेशनला त्या फोल्डरमध्ये बघा ना, एखाद्या फोल्डरमध्ये आपली एकच फाईल नसते, भरपूर फाईल्स असतात. काय विचारलं माहिती का, त्या लोकेशनला बऱ्याच फाईल असेल, मी कुठली आणू,
मग ते बोलतं की अरे ज्याचा मॅजिक नंबर म्हणजे एक नंबर दिलेला असतो, आता तुम्ही तुम्हाला नंतर सांगेन की ह्या गोष्टी आहेत, ते सगळं देते ऑपरेटिंग सिस्टीम त्याला, हे घेऊन जा या माणसाला एक्झॅक्ट उचलून आणायचं. मग तो लोडर जातो आणि त्या एक्झिक्युटेबलला उचलून आणतो, म्हणून त्याची प्रोसेस बनते. आता बघा, आपण गेलो त्या माणसाला तिथे बघितलं, अच्छा सद्गुरू हॉटेलच्या बाहेर हा माणूस आहे, त्यांना बोललो काका चला, याचा अर्थ बघा ना. मग त्यांना घेऊन आल्यानंतर आपण असं नाही, बाबा तुम्ही जरा साईड लावा, मला याच्याशी बोलायचं आहे. बाबा आपल्याला म्हणतात चल आता जा, बरोबर ना, आता आपल्या कामाला लाग. म्हणजे ते बोलले नसल्यानंतर त्यांच्या डोळ्यात न दिसतो चल निघ. आपण असं असतो, कळलंय आपल्याला आता की आपले जायचे वेळ आले. मग बाबा आणि ते बोलत बसतात, चहा पाणी वगैरे होतं. तुम्ही बघा ना, ही ऑपरेटिंग सिस्टीम मग त्याच्याशी डील करत असते. एक्झॅक्टली तसंच आहे. लोडर फक्त हे आणून देतो, बिचाराचं आपल्यासारखंच आहे, काय काम नसतं नंतर. तर लोडरचं फक्त एवढंच काम असतं, कोणी उठ पळ घेऊन ये, एवढंच करत असतो तो दिवसभरात. मग तुम्ही म्हणाल की अच्छा म्हणजे मी गाणं वाजवलं तर VLC ला घेऊन येणारा लोडर असतो. येस, लोडर असतो. आता मला सांगा, हे माहित होतं आपल्याला आधी? आपल्याला काय वाटायचं, भाई असं डबल क्लिक केलं बघ कसं गाणं वाजतंय, पारुला वगैरे कुठलं ते ऐकत असतं, ठीक आहे. पण अरे माझं काय म्हणणं आहे की हे माहिती पाहिजे, ही थॉट प्रोसेस आहे की इथून इकडे कसं आलं. आता कळलं ना. आता तुम्हाला सांगतो भारी गोष्ट, आपला प्रोग्राम एक्झॅक्टली असाच आणला जातो. मग तुम्हाला प्रश्न पडेल, पण सर आपण काल कोड लिहिताना .c फाईलमध्ये लिहिला, ऐकताय का, आता मॅप करा, आता मॅप करा, बघा धडकधड मॅप होणार आणि भारी वाटणार. पण कळलं तर भारी वाटतं. नाहीतर एखादं झोप काढून उठलेलं असेल तर तो असंच काही सकाळ झाली होती. लक्ष द्या. बघा आपण लिहिला कोड कुठल्या फाईलमध्ये लिहिला, चला सगळ्यांनी बोला. .c. आपण फाईलचं एक्सटेन्शन काय दिलं होतं, .c. आपण त्याला ना, आपलं काय म्हणणं होतं की आपण त्याला कंपाईल केला. आता कंपाईलर मी आणणार आहे पिक्चरमध्ये थोड्या वेळाने, पण आपण इकडे घेऊया. आपण काय केलं, त्याला कंपाईल केला, बरोबर. कंपाईल केला आणि त्याने एक फाईल बनवून दिली आपल्याला. काय बनवून दिली, a.out. अरे हॅलो, कालची मंडळी ऍटलिस्ट एवढ्यांना तरी माहित पाहिजे, जे आज आलेत टेन्शन घेऊ नका, मी परत दाखवणार आहे ते. बघा आपल्याकडे एकच फाईल होती, आपण त्याला कंपाईल केला, अजून एक फाईल झाली, आता 2 फाईल आहे. मग आपण आहे ना a.out रन केली. कशी रन केली रे, ./a.out. आता तुम्हाला सांगतोय, मला सांगा रे, ही .c ची फाईल आणि ती MP3 प्लेअर आहे ना, तो म्हणजे ती आपली फाईल आणि हे सेम आहे. त्या दोघांचं आहे ना काहीच काम नसतं नंतर, ती फक्त इनपुट म्हणून गेल्यासारखं आहे, बरोबर का. ऍक्च्युली प्रोसेस म्हणून कोण गेला, .c ची फाईल नाही गेली, ती a.out आली. जसं ह्या सिनारिओमध्ये कोण आलं रे, VLC आला. मित्रांनो तुम्ही त्या 90% लोकांमध्ये आहात. आता वाटतंय का काहीतरी, हा असं. आत्ता जे मी शिकवलं ते फक्त 10% भारी होतं, अजून ते 90% उरलेले बाकी आहे. आता स्टार्ट करूया आपण ते 90% नेमकं काय. स्टार्ट करायचं का आज ना, झोप नाही येणार, कळतंय ना, मजा येते का. आता फक्त नाही तर डान्स करायचंच बाकी आहे. एखादं म्हणेल ना थोडंसं बोर झालं, मग काय आता नाचू, ते नाही होऊ शकत ना. नाहीतर काय, नाहीतर एखादं बोलत थांब मी लावणी लावतो, चालू, तसलं नाही होणार, ठीक आहे. बरं आता का, चला नीट आहे का प्लीज, आता लक्ष द्या. एक असं कसं असतं माहिती का, ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, काय म्हणते माहिती का, अरे VLC मीडिया प्लेअर मी तुला रन करणार आहे, बरोबर. तुला ती फाईल इनपुट म्हणून येणार आहे. ते गाणं संपलं की तो प्रोग्राम आहे ना या गाण्यात नसतो. नीट ऐका बरं का, आता नीट ऐका, आता हे तुम्हाला मॅप होईल कुठेतरी. बघा तो प्रोग्राम ह्या गाण्यात नसतो. कुठला वाला, की हे गाणं कबीरावाला संपलं की जुगनू गाणं लाव, हे या गाण्यात लिहिलेलं नसतं मित्रांनो. ते VLC मीडिया प्लेअरवर डिपेंड असतं. ते पण आपण सेट करतो तेव्हा. डिफॉल्ट लिस्ट माहिती आहे ना, ऑटोमॅटिकली लिस्ट प्ले होत जातं, किंवा आपण शफल करतो. अरे शफल आयुष्यभर सांगतो मी, सगळे तुमचे शब्द वापरतोय का माहिती का, कारण तुम्हाला खरंच मॅप हो. बघा ना, आपण काय होतो, आपल्याला लांबचा प्रवास आहे कुठेतरी, बाईकवरनं पण चाललोय असं नसतं, तेव्हा ना आपण असं होतं की ह्याला लिस्ट आपल्याला पाठ असते, कुठल्यानंतर कुठलं गाणं लागणार आहे, खरं आहे की नाही, होतं ना असं. आता यानंतर हे गाणं लागतं. इव्हन आपल्याला ना रिमिक्स असेल ना तर आपल्याला तेही पाठ असतं की रिमिक्स मध्ये यानंतर कुठलं गाणं. एवढ्या वेळ आपण गाणे ऐकतो. मग कधीतरी ना लांबचा प्रवास असतो, म्हणजे पुण्यातनं कुठे गावाकडे चाललेलो आहे, तर आपल्याला असं होतं की यार तीच लिस्ट नको, थोडं शफल झालं पाहिजे. मग शफल काय करतं, मधनं रँडमली पिक करतं गाणं.
बरोबर का? अरे कळतंय ना की रॅन्डमली पिक करतात. एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही शफल कर असं सांगितलं जातं ना, तेव्हा याच्या कोडमध्ये त्या गोष्टी ऍड होतात की बाबा VLC मीडिया प्लेअर इकडे लिस्ट असेल ना, त्याच्यातनं तुला शफल करून गाणे वाजवायचे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच त्याला सांगते की तुझा प्रोग्राम आहे ना, तो हळूहळू काय होणार आहे, माझ्यातर्फे रन होणार आहे. मला तुम्हाला हे काय पोचवायचं माहिती आहे का? कारण आपली जी a.out फाईल असते ना, एक्झॅक्टली ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते, तुझ्याकडे जेवढ्या फंक्शनॅलिटी आहेत ना, त्या मी तुला रन करायला मदत करणार आहे. पण आपल्या फंक्शनॅलिटी काय माहिती आहे का? प्रिंट करायचं, कोड टू वेब, शशी. लक्षात येते का? हे जरी स्टार्टिंग असलं, हॅलो वर्ल्ड वगैरे, नंतर तुम्ही ती लोक बनणार आहे जे VLC मीडिया प्लेअर सारखा प्रोग्राम बनवणार आहे. हे लक्षात घ्या. मला काय सांगायचं तुम्हाला कळत असेल नक्कीच. जर तुम्ही ना आज ट्विटर बघताय, इंस्टाग्राम बघताय, माझं काय म्हणणं आहे की हे पण कोडनेच तयार झालं रे. पण आज आपण पहिली पायरी शिकतोय त्या कोडची, उद्या जाऊन आपण ते डेव्हलप करणार आहे. काही काही असं होईल, कसं शक्य आहे रे पहिल्या पायरीवरनं? कारण की ते बनवणारा कुठलाच व्यक्ती असा नाही त्याने डायरेक्ट फ्लटर शिकायला गेला किंवा डायरेक्ट अँड्रॉइड शिकला का, डायरेक्ट त्याला ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज कशा चालतात, कशा गोष्टी हे थोडंफार माहिती असणे गरजेचंच असतं. ते नसेल ना तर तो कधी चांगला कोडर बनू शकत नाही. मी तुम्हाला सांगतोय, जर एम असेल ना कंपनीमध्ये काहीतरी मोठ्या लेवलला जायचं, मोठ्या लेवलला म्हणजे कसं माहिती आहे का, कोणाच्या तरी मागे मागे फिरून नाही, बरं का, तसलं मला अजिबात आवडत नाही. माझं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत ना, या येऊ द्यात बाहेर. जेव्हा तुम्हाला नॉलेज भारी असतं ना, तेव्हा तुमच्याकडनं बोललं जातं किंवा तुमच्या करण्यात कळतं, अरे याला खूप गोष्टी माहिती आहेत रे, हा लय भारी आहे. ऑटोमॅटिकली लक्ष जातं लोकांचं. काही लोक मग जळणारी पण वाढतात की नाही का, हे माझ्यासाठी धोकादायक आहे, माझं ज्युनियर आहे पण माझ्यापेक्षा सिनियर सारखी कामं करतोय, मग तो तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करतो. पण एक फोकस ठेवायचा, तुमचं काय आहे. 3-4 वर्ष कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला सगळी प्रोसेस कळते. जर उघड्या डोळ्यांनी काम केलं तर. तिथं उघड्या डोळ्यांनी फक्त इकडं तिकडं कुठल्या ह्याच्यावर कोण बसले, माझं टार्गेट त्या टीममध्ये जायचं आहे, तर कधीच आयुष्यात पुढे नाही जाणार. माहिती आहे ना, असं असतं. आता कंपन्यांमध्ये तुम्ही नाहीत, काही लोक आहेत तर त्यांना कळेल, पण ते पण वर्क फ्रॉम होम आहे. जे कंपन्यांमध्ये जाल ना तुम्ही ऍक्च्युली, तर आपण कंपन्यांमध्ये गेल्यानंतर आपण हेच बघतो की कुठलं डिपार्टमेंट आहे, वरती नाव बघतो. जर नाही कळलं ना, टार्गेट ठेवतो, दुपारी लंचमध्ये कोणाला तरी विचारायचं हे डिपार्टमेंट कुठलं आहे. मग दुपारी लंच झाला की आपण जेवायच्या आधी आपलं हे काम असतं. तिकडचा एखादा व्यक्ती आलाय कोणीतरी त्या डिपार्टमेंटमधला दिसलेला, तर त्याला हाय, हां मी नवीन जॉईन झालो ॲक्च्युली, हां तुमचं कुठलं डिपार्टमेंट आहे. चालेल, त्याला कधी हा प्रश्न नाही विचारणार, मला या प्रोग्रामिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा मी असा विचार करतो, मी काय करू, तुझं डिपार्टमेंट कुठलं आहे. मग त्याला पण असं वाटतं की अरे ज्युनियर दिसते, मग ते सांगतो हे डिपार्टमेंट. तुम्ही त्याला झालं तुझं काम नाही, म्हणजे फक्त मनातल्या मनात आपलं काम वेगळंच असतं. मग आपलं असतं की आता त्या डिपार्टमेंटमध्ये कसं स्विच व्हायला पाहिजे आपण. लक्षात येतंय का? पण माझं काय म्हणणं आहे, हे एम नसावे. एम कोणाकडे ठेवायचे माहिती का? कंपनीचे CEO, CTO काय काम करतात, कसं करतात, कशी चालवतात कंपनी, जेणेकरून मला 4-5 वर्षांनी मदत होईल या गोष्टींची. यांचं कसं शेड्यूल असतं, हे नेमकी लोकांकडनं बोलतात कसे, हे प्रोजेक्ट कसे आणतात, इन कसे होतात प्रोजेक्ट, याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, प्रोजेक्टचं फंड्स कसे उभे राहतात किंवा दिलं कसं जातं कोटेशन, ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. हे जास्त चांगलं आहे. तुम्ही म्हणाल की काय आम्ही आमचं आयुष्यच नाही जगायचं का? हा, मग आयुष्य जगणारी लोक नेहमी एम्प्लॉय म्हणूनच जगतात. कुठेतरी थोडासा विचार करा. काही लोक म्हणून तुमच्या आलं लय फिलॉसॉफी खतरनाक सांगतोय, नुसतं असं पेटवून देतो. आता पण ऑप्शन नाही ना, कोड शिकल्याशिवाय तर पेटून काय उपयोग होणार नाही. ठीक आहे, चला या आता. मला ना एक प्रश्न विचारायचा, किती लोकांना कळलंय की कंपायलर ऍक्च्युली कशासाठी असतो रे. म्हणजे बघा ना, एक फाईल आहे, नीट लक्ष द्या बघा का, एक फाईल आहे. जर इथं हा कंपायलर किंवा ही फाईल, म्हणजे आपण असं म्हणतो a.out आहे, ही a.out आहे. बघा मी मॅप करून दाखवतो. प्लीज लक्ष द्या बघा. ही आपली .c ची फाईल समजा, ह्याला मॅप करा त्या आपल्या प्रोग्रामशी. आणि जर हा VLC मीडिया प्लेअर डिफॉल्ट आहे, तो आपला a.out. तर तुम्हाला हा प्रश्न पडला का रे? मला सांगा. पडला असेल तर खरंच प्रामाणिकपणे यस म्हणायचं. आधी मला प्रश्न विचारू द्या. हा प्रश्न पडला का? सर, या फाईलवर मला फक्त डबल क्लिक करावं लागलं. या फाईलवर मला फक्त डबल क्लिक करावं लागलं, मला त्याला कंपाईल करावं नाही लागलं. MP3 फाईल होती ना, मला त्याच्यावर फक्त काय करावं लागलं रे? डबल क्लिक करावं लागलं आणि ते ऑटोमॅटिकली चालू झालं. पण मला Cचा कोड रन करायसाठी स्वतः कंपाईल करावा लागला, नंतर a.out तयार झाली. आणि मग मला ती हा कसा VLC मीडिया प्लेअर ऑटोमॅटिकली घेऊन गेला, तसा लोडर येऊन a.out ऑटोमॅटिकली नाही घेऊन गेला, मला कमांड टाकावी लागली. असं का? अरे पडला का नाही प्रश्न? नसेल पडला तर मी पाडला आता तुमच्या मनात तो प्रश्न. खरं सांगतोय, याच्यावरती विचार करा. असं का झालं असेल रे?
तर आता सांगू रिझन सांगू का? चला रिझन ऐकायचं सगळ्यांना, ऐका लय भारी रिझन आहे, सोपं आहे एकदम, नीट ऐका. .c फाईल आहे तशी MP3 फाईल होती, ही पण हाय लेवल लँग्वेज मधली फाईल आहे, ही पण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मला MP3 फाईलशी काही घेणं देणं नाही. तुझं एक्सटेन्शन आहे त्यावरनं मला फक्त एवढंच कळतं की गाण्याची फाईल, मी तुला काही वाचायला जाणार नाहीये, कारण तुला वाचणारा कोण आहे? VLC मीडिया प्लेअर, मला त्याच्याशी घेणं देणं. मग आता तुम्हाला सांगतो नीट ऐका, VLC मीडिया प्लेअर आपण बनवलाय नाही, एक VLC नावाची कंपनी आहे, कुठली तरी कंपनी असेल ना, PDF बघा ना, PDF आहे, ॲडोबी नावाची कंपनी त्यांनी बनवला. VLC मीडिया प्लेअर कुठल्या तरी कंपनीने बनवला. थोडासा विचार करा, त्या कंपन्यांना ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हटली माहितीये का? अरे भावा, जर तू हाय लेवल लँग्वेज मधला कोड जर इथे आणून ठेवलास, काय हाय लेवल लँग्वेज मधला कोड जर इथे आणून ठेवलास, तर मी बाबा साधी व्यक्ती आहे रे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मला फक्त 0-1-0-1 कळतं, मला फक्त 0-1-0-1 कळतं. ज्या वेळेस कोणीतरी गाण्याच्या फाईलवर क्लिक करेल ना, तेव्हा मी तुझ्याकडे येईल, आणि जर तू हाय लेवल लँग्वेज मधला असेल ना, तर माझा आणि तुझा काही संबंधच नाहीये. मग कंपन्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही ऑलरेडी ह्याला कन्वर्ट करून ठेवा 0-1-0-1 मध्ये. म्हणून आपले गेमचे जे सॉफ्टवेअर्स असतात ना, ते डायरेक्ट एक्झिक्युटेबल असतात, डबल क्लिक केलं की लगेच रन होतात. आता कळलं का? कारण त्यांचा फॉर्मॅटच आहे ना बायनरी असतो, म्हणजे जरी त्याचं एक्सटेन्शन वेगळं असलं ना, तरी ती एक्झिक्युटेबल फाईल असते. अरे कळलंय का? नाही नसेल कळलं मी परत सांगू? नाही सिरियसली, जर खरंच कळलं नसेल ना, हात वर करा की काय बोललात ना, कळलं नाही, परत सांगतो, एकदम सोपं अजून करू. सगळ्यांना कळलं? परत सांगू, बघा नीट आहे का? ज्यांना कळलंय तेच कळलंय का? हे बघा. नाही ते शाळेला ते वेगळं असायचं, हे वेगळं असायचं, ते म्हणून चलो 2 गोष्टी कळल्या, एका गोष्टीमध्ये 2 गोष्टी सांगितल्या, असं नव्हतं. नीट आहे का? बघा प्लीज प्लीज, बाहेर 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 बाहेर, ठीक आहे. बघा इथे लक्ष द्या, ही जी फाईल आहे ना आपली MP3 फाईल आहे, बरोबर, हे गाणं प्ले व्हायला पाहिजे एवढंच आहे, हीच आपल्या .c फाईल सारखी आहे. हा जो VLC मीडिया प्लेअर आहे ना, हा काय म्हणतो माहिती का? इकडे क्लिक झालं ना तर मला ऑपरेटिंग सिस्टीमचा माणूस सांगायला येईल, म्हणजे याचा अर्थ याच्यावर क्लिक करताना VLC मीडिया प्लेअर असा बंदूक घेऊन नसतो बसला. आता क्लिक झालं तो दिवस रात्र तसाच बसेल, कारण काय काय लोक त्याला टिंब बनवू शकतात. काय काय लोकांना वाटलं ना की VLC मीडिया प्लेअर असा उभा राहिलाय, जर मी म्युझिकच्या फोल्डरमध्ये गेले की VLC मीडिया प्लेअर अशी वाट बघतो, तर ते काय करतील माहिती का? VLC मीडिया प्लेअर मध्ये जातील आणि म्हणते मी वाजवणारच नाही गाणं, काय करायचंय का तू उभा राहा, मला काय करायचंय. पण ऐका, परत एकदा सांगतो, हे आपण बनवलेलं नाहीये ना, म्हणून आपण बनवलेलं असतं तर अशी टिंबगिरी नक्की झाली असती. तो बिचारा एखादा माणूस किंवा एखादी प्रोसेस अशीच दिवस रात्र वाट बघत राहिली असती, आणि आपण म्हटलं असं, अगं मी बनवताना हा नव्हता विचार केला की हा युजर एवढा मंद असेल, त्या फोल्डरमध्ये गेलाय पण त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे एखादा माणूस हॉटेलमध्ये गेलाय, मेनू वगैरे चेक केला, पाणी पिलं निघाला, मग मेनू कार्ड का चेक केलं? पाणी पिऊन गप्प निघायचं ना, बसला वगैरे फॅन वगैरेची हवा खाल्ली, पाणी वगैरे पिला, म्हणलं मेनू कार्ड लाव, आणलं मेनू कार्ड, सगळं चाललं, पाठ केलं, काहीच केलं नाही, जाता हो. ती जी वेटर लोकांचे चेहरे बघितलेत का? असे असतात, असे चेहरे असतात. एक्झॅक्टली आपल्या सिनॅरिओमध्ये जर VLC मीडिया प्लेअर जर असा बंदूक घेऊन बसला असं ना, आलाय म्युझिकच्या फोल्डरमध्ये आलाय, आता क्लिक करेल ह्याच्यावरती, आणि जर क्लिकच नाही केलं ना तर तो पण असाच बघेल, टिंब हो क्या. आता ते तुम्हाला टिंब गाळायला जागा तुम्ही भरा, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता सोपं बघा, .c ची फाईल आहे, इकडे VLC मीडिया प्लेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचा माणूस याला सांगायला नाही, तेव्हा हा काय करतोय, मी हाय बसलेलो आहे, जर ऑपरेटिंग सिस्टीम कडनं आपल्याला संदेश आला, मेसेज आला, तर आपल्याला उठून इकडे जायचं हे त्याला कळतं. मग आता बघा, ऑपरेटिंग सिस्टीमने ह्याच्यासाठी सोपं केलं ना, नाहीतर याला खरंच बघत राहावं लागलं असतं रे, खरंच आपल्याकडे नसतं सुचलं हा ऑप्शन. म्हणून सुपरवायझर असतो, बोलतात ना सुपरवायझर, एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर असतो किंवा असं लक्ष देणार असतो, COO असतो कंपनीचा एखादा, बरोबर, तर ते तसं आहे. बघा आता लक्ष द्या, हा जो OS जी आहे ना, तिचा लोडर ह्याला सांगायला गेला तेव्हा त्याने उचलून आणला. एक्झॅक्टली आपल्या सिनॅरिओमध्ये आपली .c फाईल आहे, आपल्याला असा कोणीच माणूस नव्हता मध्ये, पण ह्यांच्या सिनॅरिओमध्ये हा आहे, कारण VLC मीडिया प्लेअर कंपनी काय म्हणते माहिती का, जास्तीत जास्त लोकांनी आमचा वापर करावा जेणेकरून आमचा युजर वाढेल, आणि ज्या कंपनीचे युजर जास्त असतात त्या कंपनीचं नाव ऑटोमॅटिकली होतं. बघा ना, इथं बसलेला एकही व्यक्ती नाही ज्याला VLC मीडिया प्लेअरचं नाव माहित नाही. का बरं असं झालं? कारण आपण मूवी वगैरे बघताना
VLC मीडिया प्लेअर मध्येच बघतो, बरोबर ना. मग आता लक्षात घ्या, ऑपरेटिंग सिस्टीम त्याला काय सांगते माहिती का, VLC मीडिया प्लेअर वाले बनवणार आहे ना, म्हणते की बघ तू जर तो कोड अख्खा इथे आणून ठेवला ना, तर मी तुझा कोड रन करून त्याला 0101 मध्ये कन्वर्ट करणार नाहीये. तुझं काय काम आहे माहितीये का, तू डायरेक्ट एक्झिक्युटेबल फाईल ह्याच्यात आणून ठेव. मग जेव्हा आपण आहे ना VLC मीडिया प्लेअर डाउनलोड करतो ना, तेव्हा आपल्याकडे त्याची एक्झिक्युटेबल फाईल येते. एक लक्षात घ्या, कळलंय का, आलं लक्षात. मग ऑपरेटिंग सिस्टीमला कळतं की आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. जर डिफॉल्ट ह्याला सेट केलेला असेल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये, इथं क्लिक झालं, मी लोडरला सांगेन ह्याला उचलून आणायचं. पण आता या बरं सी कळलं का हे, म्हणजे हा कधी उचलला जाणार आहे, जेव्हा इकडे क्लिक झाल्यानंतर. पण हे उचललं का गेलं, तर याचा ऑलरेडी 0101 चा फॉर्मॅट आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टम काय म्हणते माहिती का, 0101 तर मला कळणारी लँग्वेज आहे, म्हणजे मी ह्याला रन करू शकते. म्हणजे त्याचं म्हणणं काय माहिती का ऑपरेटिंग सिस्टमचं, सगळ्यांनी 0101 मध्ये असाल ना तरच मी तुम्हाला रन करू शकते. म्हणूनच तो प्रॉब्लेम आहे रे. आता ऐका, जापनीज माणूस आणि तो मराठी माणूस, मी काल स्टोरी सांगितलेली तुम्हाला. आता मॅप करा बरं मित्रांनो, झालं का मॅप, नसेल झालं तरी सांगतो ऐका. तो जापनीज माणूस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आणि तो मराठी माणूस म्हणजे आपली .c ची फाईल, जो हॅलो 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 म्हणत आलाय नाही का, हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड कोटू वेब कोटू वेब कोटू वेब हे म्हणत आलाय तो माणूस. आता बघा ना, तो काय म्हणतोय, रन करून दे रे ऑपरेटिंग सिस्टम, ते घरी जा, तुझी भाषा मला कळत नाही आणि मी तुझ्या भाषेत येणार नाही. तू म्हणा पण आई आहे ना, आई तरी कुठवर सहन करेल, एखादं कार्ड सुधरतच नसेल तर त्याला टाकते त्या बोर्डिंगला, म्हणजे घरी जा, तिकडे जा, सुधरून ये तिकडून, म्हणजे कंपायलर मध्ये लावते, नाही तर कंपायलर घरात असतोच बाबा. आईकडनं जर कुठली गोष्ट कन्वर्ट होत नसेल तर बाबा पट्टा, फटाफट फटाफट फटाफट. मग हा डायरेक्ट असा सुतासारखा सरळ होतो, ऑटोमॅटिकली त्याच्यात चेंज होत राहतो, आणि तो सुज्ञ नागरिक म्हणजेच इंग्लिशमध्ये जेंटलमन बनतो. पण तो जेंटलमन आधी किती वेळा मार खाऊन आलाय हे कोणालाच माहित नसतं, बरोबर आहे का. आता लक्ष द्या, सी ची फाईल मराठी माणूस आहे, ऑपरेटिंग सिस्टम नव्हतं, यार प्लीज ते रन करून दे, कारण ती लाईन आहे ना रन करायची, ती प्रिंट करायची लाईन. मग ऑपरेटिंग सिस्टम मध्ये, अरे पण तुझी भाषा वेगळी आहे, माझी भाषा वेगळी आहे. आता हे आईसारखं वाटते ना. हां, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणली तुझी भाषा वेगळी आहे, माझी भाषा वेगळी आहे, जर तुला वाटत असेल तर मी रन करावं तर कोणीतरी असा मध्यस्थ पाहिजे. टेन्शन घेऊ नको, इनबिल्ट कंपायलर येतात. जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही इन्स्टॉल करता ना, तेव्हा C++ बरेचसे कंपायलर इनबिल्ट येतात. मग ते काय म्हणले, तू C कंपायलर वापर, जो तुझ्या भाषेला मला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून दे, आणि तो एका अशा फाईलमध्ये ठेवेल जी मला कळणारी फाईल आहे. मग तो आता आठव बरं, आपली .c ची फाईल आहे, हिला एक C कंपायलर आहे त्याने कन्वर्ट केलं आणि एका दुसऱ्या फाईलमध्ये आणलं, तिचं नाव आहे a.out. बरोबर. आता सांगा, ही VLC मीडिया प्लेअर जशी ऑपरेटिंग सिस्टीमला कळत होती तशी आता a.out ऑपरेटिंग सिस्टीमला कळेल. पण आता बघा, आता आपण एका स्टेजला येऊन थांबलोय, मस्त चाललंय ना हे, भारी आहे, मजा येते ना असं. हा बघा, आता a.out आहे इकडे आहे ना. VLC मीडिया प्लेअरला टेन्शन नव्हतं, कारण युजरला आहे ना, युजरचं काय म्हणतो, मी गाण्याच्या बटनावर म्हणजे क्लिक करेन, बरोबर. त्याने गाण्याचं बटन दाबलं, युजरने दाबलं, ऑपरेटिंग सिस्टीमने तो क्लिक घेतला आणि लोडरला पाठवला, ह्याला आणायला. पण ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते रे, तुला जर आता हे माझ्याकडे पाठवायचं असेल ना तर तुलाच मला सांगावं लागेल. जसं इकडे MP3 वरती आपल्याला क्लिक करावं लागतं फाईलवर, तसं ते म्हणतं तू एक काम कर, ही a.out फाईल जर तुला रन करायची असेल, म्हणजे तुझा कोड जर माझ्याकडे पाठवायचा असेल ना, तर तू फक्त त्याच्या अलीकडे डॉट लिह आणि स्लॅश दे आणि रन कर. आता बघा, आता आपल्याला सवय कशी लागली, 3च दिवस तुम्ही माझ्यासोबत आहे, तरी पण काही लोकांना अशी सवय लागली असेल, हे कळलं हे रन करायचं, हे का लिहायचं, हे का देवाचं आहे, आलं असेल एखाद्याचं म्हणून, सांगितलं ना तुला धरतोच बरोबर, सांगणार ना असं कसं सोडणार. आता जर हे सांगितले एवढ्यापर्यंत आले तर हे पण सांगणार ना, कारण मलाच पहिल्यांदा प्रश्न पडलेला, सिरियसली सांगतोय, कॉलेजला शिकवत होतो ना तेव्हा विचारलं होतं एका सरांना, C++ चे सर होते, डॉट का लिहायचं, तेव्हा मास्तरने आम्हाला खतरनाक आन्सर दिलं होतं, की ते म्हटलं होतं की बघ a.out आहे ना, नुसती एक्झिक्युटेबल नसते, त्याच्या अलीकडे काहीतरी येतच, असंच काहीतरी. मग काय हे येतं, मग मला काय वाटलं, मी असं लिहिलं स्टार a.out, हे पण रन झालं पाहिजे ना, नाही होत. तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे, इथनं आहे ना. मला सांगा रे, ह्या a.outला लक्ष द्या, ह्या a.outला घ्यायला येणार कोण आहे रे, कोण घ्यायला येणार आहे, लोडर. म्हणजे आपण रे, आपण लोडरच आहे ना घरातले, बघा ना. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमचा तो माणूस घ्यायला येणार आहे. आता आठवा, मगाशी
काय झालं होतं, बाबांना फोन आलेला की मी इथं इथं आहे, म्हणजे त्यांच्याकडे लोकेशन आलं होतं. हॅलो, लक्ष द्या बरं का, मग अशी लोकेशन आलं होतं. एक्झॅक्टली तो जो माणूस आहे ना, ज्याला रॅमवर येऊन रन व्हायचंय, त्याचं लोकेशन नक्की कळालं पाहिजे. म्हणून हा ए डॉट आउट आहे ना, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, अरे तू ज्या फोल्डरमध्ये आहेस ना, मला सांग ना तू कुठल्या फोल्डरमधनं रन होणार आहे. तर ती सांगण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे का, डॉट स्लॅश. याचा अर्थ काय माहिती आहे का, डॉट म्हणजे करंट डिरेक्टरी. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला आपण काय सांगतो माहिती आहे का, मी आत्ता जिथे उभा आहे ना, जिथे म्हणजे ज्या फोल्डरच्या आतमध्ये उभा आहे ना, तिथे मला घ्यायला पाठव लोडरला. कळलं का, तो डॉट म्हणजे करंट डिरेक्टरी. लक्षात ठेवा, करंट डिरेक्टरी म्हणजे काय, करंट फोल्डर. अजून कळलं नसेल तर इकडे या बघा, इकडे जर ह्या टुडे नावाचं बघा किती फोल्डर आहे, याचं स्ट्रक्चर नीट लक्षात द्या. हे कसं स्ट्रक्चर आहे बघा, सगळ्यांना दिसतंय का नाही मला सांगा. हे कसं स्ट्रक्चर आहे आपल्या फोल्डरचं. पहिल्यांदा बाहेर काहीतरी शशी वगैरे नावाचं फोल्डर असेल, होम वगैरे, कळतंय ना, ते सोडून देतो. सी लँड लिहिलंय का, सी लँड बघा बरं, सी लँड एक फोल्डर आहे. त्याच्या आतमध्ये कुठलं फोल्डर आहे, टुडे नावाचं फोल्डर आहे. तुम्ही म्हणाल अच्छा म्हणजे हे असं वाचत जायचं का, येस. बघा नीट लक्ष द्या, ते सी लाईन दिसते स्लॅशच्या पुढे, ते म्हणजे ना आपल्या दिसणार म्हणजे आपल्या स्क्रीनवरती जे दिसतं ना स्ट्रक्चर, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर. बघा ना, तुम्ही असं करता, पिक्चर कलेक्शन किंवा फोटोज असं टाकता, फोटोच्या आतमध्ये तुम्ही अजून एक फोल्डर बनवता, दीदीच्या लग्नाचे फोटो, सिस्टर वेडिंग, बरोबर, गोवा. का बरं फोल्डर म्हणता, एकत्र टाकले असते काय फरक पडला, फरक मिक्स झाले असते ना. हा, म्हणजे आपले व्यवस्थित फोल्डर असतात. एक्झॅक्टली आज आपण शिकवतोय टुडेचं फोल्डर आहे. असं नाही की एकच फोल्डर असेल, इथं दुसरं अजून एखादं फोल्डर असू शकतं ना, बरोबर. XYZ नावाचं फोल्डर असू शकतं. मॅप होतंय ना रे. पण मला सांगा रे, जर मी इथून चाललोय, बाहेरून चाललोय, तर मला आधी कुठला फोल्डर लागेल, सी लाईन. आत गेलो टुडे. कळलं का, म्हणजे हे स्ट्रक्चर असेल. अरे आता तरी मॅप होत असेल. आता मी तुम्हाला सांगतोय, आता आपण काय करूया, आता मी जे बोर्ड पडलो ना डॉट स्लॅश, हे जर मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं, आता मी परत कोड लिहितो याच्या आतमध्ये, ती फाईल लिहितो कालची VIM, आठवते ना कालची फाईल, .c ची फाईल, आणि सगळं आहे ना परत प्रोसेस सांगतो. पण याच्या दरम्यान सुद्धा काहीतरी जबरदस्त आहे. थोडंसं चालेल ना, 15-20 मिनिटं नाही का, चालेल ना, ठीक आहे. बघा लक्ष द्या, भारी आहे बरं काय, बोर होऊ नका, नीट लक्ष द्या. अजून काहीतरी जबरदस्त सांगूया, पण आधी आता काय करूया, कोड लिहूया. कंपायलरचं आपल्याला महत्व कळले. कंपायलर कसा माणूस आहे रे, जो एका भाषेमधनं कन्वर्ट करून दुसऱ्या भाषेमध्ये येणार आहे. का तर अल्टिमेट एम काय आहे रे, कंपायलरला तो कोड कसा रन करायचा हे नाही माहिती. तो म्हणतो की ते ऑपरेटिंग सिस्टीमच करून देऊ शकते. माझ्या पण हातात नाही रे, मी कोण नाही असा, पण मी एक करू शकतो, ऑपरेटिंग सिस्टीमच्या भाषेत तुला ट्रान्सलेट करून नक्की देऊ शकतो. आणि आता आपल्याला कोणाची गरज भासली होती, ट्रान्सलेटरची. आता तुम्हाला सांगू जबरदस्त गोष्ट, नीट आहे का, कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जा, असा ट्रान्सलेटर असतोच. CPP शिकायला गेला, G++ नावाचा ट्रान्सलेटर आहे, म्हणजे कंपायलर आहे. जावा शिकायला गेला, जावा C नावाचा कंपायलर आहे. म्हणजे तुम्ही म्हणा आत्ता मॅप होते, म्हणजे मी कोड लिहेल, कोणीतरी असा नक्की असेल जो ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या कोडमध्ये मला कन्वर्ट करून देईल. म्हणून सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कंपायलर असतो. मग काही लोक असे डोळे वर करतील, म्हणतील पायथनमध्ये नसतो. कधीतरी ना त्याचं पण तुम्हाला सेशन देईल, पायथनमध्ये कंपायलर नाहीये असं म्हणणारे लोक खरंच टिंब आहेत. कारण का पायथन माहिती आहे का, कंपाइल्ड आणि इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. का इंटरप्रेटेडच लँग्वेज आहे, ठीक आहे. मी तुमच्यासाठी हा प्रश्न राखीव होतो, जेवढी माहिती काढता येईल माहिती काढा. पण एक हिंट पण देतो, पायथनचं डॉक्युमेंटेशन आहे, पायथनची साईट ORG, python.org, त्याच्यावरती लिहिलं आहे की पायथन कशी लँग्वेज आहे. आणि जर तो इंटरप्रिटरच असेल फक्त, तर कंपाइल्ड कसं केलं जातं, मग त्याला व्हर्च्युअल मशीनची गरज काय, या सगळ्या गोष्टी. आता मी हे अवघड करत नाही, पण ज्यांना प्रश्न असेल ना, पायथनमध्ये नाही रे मी कंपाइल वापरलं, डायरेक्ट रन केलं, अरे मित्रा तू नाही वापरला ना तरी तो करतो, एक मध्ये फाईल बनवतो. जशी ही डॉट आउट असते ना तशी मध्ये फाईल बनते. पण तो काय म्हणतो माहिती आहे का, आपण सोपं करण्यासाठी आलो ना, त्यामधल्या सगळ्या फाईल गायब करू, डायरेक्ट रनच करून देऊ, म्हणून तो रन होत असतो. आपल्याला सोपं करून दिलंय म्हणून पायथन सोपं वाटतं. कळलं का, सिंटॅक्स बघा ना पायथनचा, इथं प्रिंट F लिहावं लागतं. पायथन काय म्हणतं, प्रिंट म्हणणं फक्त. हे काय म्हणतं, प्रिंटचं हे काय फंक्शन आहे.
म्हणजे प्रिंट करण्याचं हे काम करतो म्हणून प्रिंट एफ. ही लिगसी लोक आहेत रे, लिगसी म्हणजे नाही का, त्यांना असं वाटायचं की कोणाला ना कन्फ्यूज नको व्हायला, प्रिंट काय करू. मग तो काय होतो, अरे हे प्रिंट एफ म्हणजे प्रिंट फंक्शन आहे, त्याला तू काय दे, स्ट्रिंग दे, डेटा दे, मी तुला तो प्रिंट करून देईल. अरे खरंच देव माणसं आहे. मग काही लोकांना आहे ना, मला ना बऱ्याच बॅचला, म्हणजे तुमच्या बॅचकडनं कसं काय नाही आला, पण प्रत्येक बॅचकडनं ना एक प्रश्न येतो की सर डेनिसरीची एवढे भारी होते ना, तरी पण त्यांना मग नोबल नाही आहे. बघा ना, सी वरती आज सगळं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो आता जेवढं सगळं बघताय ना सगळं सी मुळे, तरी पण त्यांना नोबल नाही आहे. का माहिती आहे का, कारण नोबल हे प्युअर सायन्सला दिलं जातं आणि हे प्युअर सायन्स नाही आहे म्हणून. नाहीतर आई शपथ, जर मला कधी कोणी अशी हे दिलं की तुला एक वर देतो, काहीतरी माग, मी खरं काय मागेल माहिती आहे का, त्यांना नोबल मिळालं पाहिजे. आई शपथ सांगतो, आज आहे ना जे पैसे कमवते ते खरं त्यांच्यामुळे, म्हणजे ज्या लँग्वेज शिकलो ते सगळं त्यांच्यामुळे. लोक म्हणतील काय असंच पागलसारखं विचार करू, पण अरे तुम्ही पण ना नीट विचार करा, जर त्यांनी सी लँग्वेज बनवली नसती, युनिक्स तेवढं सोपं नसतं आलं, सगळ्यांनी वाचून त्याच्यावरनं विंडोज नसती बनवली, लिनक्स नसती बनवली, मॅक ओएस नसती बनवली ना, सीपीपी प्रोग्रामिंग लँग्वेज आली असते, सीपीपीला इन्स्पायर होऊन जावा नसतं आलं, पायथन नसतं आलं, मग जावाला इन्स्पायर होऊन जावा स्क्रिप्ट वगैरे या HTML टॅगवाल्या लँग्वेजेस नसते आल्या. जग कुठे असतं आता, मे बी प्रगती झाली असती वेगळ्या सेक्टरमध्ये, पण आज IT सेक्टर बघा ना, आधी नुसतं जुन्या ऑफिसेसमध्ये फायली दिसायच्या, बघितलं ना, त्यांची कपाटं धूळ खात असलेल्या फायली आपण मूवीज वगैरे मध्ये बघतो, पण आता लॅपटॉप आहेत, कम्प्युटर आहेत, फाईल्सची जागा गेली, जागा पण वाचली आणि डेटा व्यवस्थित राहिला, सिक्युरिटी राहिली, सगळ्या गोष्टी. आधी माहिती ना, जर ती केस बंद करायची असेल तर त्या कपाटालाच आग लावली जायची. आत्ता सुद्धा ही घटना झालेली, तुम्हाला आठवत असेल तर, काही गोष्टी मला बोलता नाही पण तुम्हाला राजकारण थोडंफार कळत असेल ना, तर आत्ता रिसेंटली पण एक घटना झाली 1-2 वर्षामागे, कुठेतरी आग लागली, ती डॉक्युमेंटच गायब झाली आणि ती फाईलच क्लोज झाली, कारण ते आमचे नेते आहेत. ठीक आहे, असो, चला कोड लिहूया आपण आणि नंतर बघूया. किती लोकांना कळलं रे, हात वर करा. खरंच मी ते एक्झाम्पल बोललो, ते कळलं ना तुला नक्की, मी जो इन्सिडेंट आता बोललो तो कळलाय ना तुम्हाला. हां ठीक आहे, आता हिंट दिली असते पण ते कसं आहे, नको, काही गोष्टींची हिंट नकोच द्यायला. नंतर भेटा, माईक वगैरे बंद असेल तेव्हा सांगेन की कुठल्या फायली जळाल्या, कुठल्या. मी नाही जळल्या किंवा मला नाही माहिती कशा जळल्या, पण ते जळाल्या आणि ते केसच बंद झाल्या आणि फेमस होत्या, फेमस म्हणजे आपण आहे ना आपल्या 100 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, एवढ्या 1000 कोटीमध्ये होतं ते. अरे अजून काय सांगू. ठीक आहे, चला 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 बघा, आता काय, आज वेगळं नाव देऊया. फाईलला काय नाव द्यायचं, .c फाईल अशीच एखादी, काय द्या काहीतरी नाव. अरे नाव सुचवा, तुम्ही म्हणाल A.C द्या, B.C, C.C, असली नावं नाही द्यायची, प्रॉपर नाव द्यायचं, जे काही कोड लिहिणार आहात त्याचं. चला, काल आपण काय दिलं होतं, फर्स्ट लाईफ फर्स्ट असं दिलं होतं, आता लाईफ सेकंड. चला सांगा, हां चल तूच सांग, काय पण .c. हे यार असं नको रे, आपलं दिसणार आहे रे, लोक म्हणतील कसली क्रिएटिव्ह लोक बसले त्याच्यासोबत. म्हणजे मी, माझं तर नाव बदनाम आहेच रे, मी खरंच देतो अशी नावं. तुम्ही जर स्ट्रिंग बघाल ना याच्या पुढे, जेव्हा एक्झाम्पलमध्ये जेव्हा नावं येतात ना, मी असं कोडमध्ये लिहितो की मी सांगणार नाही जा, असं लिहितो मी स्ट्रिंग म्हणून. खूपशी लोक माझ्याकडे असं, अरे याला काही सुचलं नाही का, खूप सुचतं मला, पण मला ना ते इंटरनली जे येतं ना ते मी लिहितो. पण आज मी तुम्हाला पहिल्यांदा प्रायोरिटी देतोय आणि शेवटची देतोय. याच्यानंतर नाही मी तुम्हाला विचारणार काय नाव देऊ फाईलचं. चल रे साहिल, सांग एखाद्या फाईलचं नाव. वन का, वर्ल्ड, बरं ठीक आहे, world.c. ते तुम्ही काही कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, काही फरक पडत नाही बरं का, ठीक आहे, ते लक्षात आलं ना. हां बरं, हा विम बार काय आहे, विम बार कालचं आठवते का, हां काय तो VIM एडिटर आहे, पक्का ना, एडिटर आहे. चला मग त्याच्यात आपण काय करणार, कोड टाईप करणार. हा टर्मिनल आहे, आत्ता जिथं टाईप करतोय तो काय आहे, टर्मिनल आहे. टर्मिनलवरनं आपण एडिटरमध्ये एंटर होणार आहोत. बघा झालो का, किडे दिसतात का एका बाजूला सुरुवातीला. मला ते आधी तेच वाटायचं, मला त्या सिम्बॉलचं नाव माहीत नव्हतं, टिल्ड सिम्बॉल आहे तो. मी हा कधी शिकलो माहिती आहे का, हसू नका पण खरंच, कधी कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरला माहिती आहे ना, डिस्ट्रक्टरला असायचा, तर मी असं कान देऊन ऐकायचो रे, हा किड्यावाल्या सिम्बॉलला नेमकं काय म्हणतात. सिरियसली, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा शिकत होतो ना, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर, काही प्रोग्रामिंग येणाऱ्या लोकांना माहिती असेल, असतोच OOP मध्ये. कन्स्ट्रक्टर बघितला आणि डिस्ट्रक्टरच्या इथं हा किडा दिसला, मला हा किडा इथला मॅप झाला. मी बोललो
त्या VIM एडिटरवर गेला की किडा दिसतो, ह्याला काय म्हणत असेल. मग तिथं आहे ना तर मास्तर बोलत होतं, 2-3 वेळा बोललं टिल. मी त्याला टिल ऐकायचो. टिल त्या पुस्तकामध्ये आहे, बालगुरू स्वामींच्या पुस्तकामध्ये आहे, टिल्ड म्हणतात त्याला, टिल्ड सिम्बॉल. लक्षात ठेवा का, किडे नका म्हणू. आपल्या ठीक आहे रे, तिकडे जाल इंटरव्ह्यूला, तू म्हणा हां किड्याचा सिम्बॉल द्या. त्याने विचारला डिस्ट्रक्टर बद्दल एक्सप्लेन कर, तू म्हणा किड्याचा सिम्बॉल, क्लासचं नाव, ब्रॅकेट, आतमध्ये कर्ली ब्रेसच्या आतमध्ये. असं करू नका, ठीक आहे. चला लक्ष द्या आता. इथे पहिली लाईन हॅश इन्क्लूड काय लिहायचं इथं, studio.h नाही का, STDIO. ह्याचा फुल फॉर्म माहिती आहे का काय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट. म्हणजे युजरकडनं व्हॅल्यू घे आणि काहीतरी आउटपुट मॉनिटरवर प्रिंट कर, यासाठी ही लायब्ररी फाईल आहे असं घ्या. लायब्ररी फाईल म्हणण्यापेक्षा हेडर फाईल आहे असं घ्या, ठीक आहे. STDIO.h. बघा बरं, आलो का पुढच्या लाईनला, हे झालं. नीट लक्ष द्या, काहीतरी जबरी करणार आहे 15 मिनिटं पुढचं, नीट लक्ष द्या 100%. बघा इथे वॉइड मेन. मी तुम्हाला काल असं सांगितलं होतं की हा ना एंट्री पॉईंट असतो. म्हणजे आपला घराचा जसा दरवाजा असतो ना, तसा प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा दरवाजा असतो. म्हणजे ऑपरेटिंग, बघा ना मी कुठपर्यंत सांगितलं तुम्हाला, आपला प्रोग्राम रॅमवरती आलाय प्रोसेस म्हणून, त्याच्या पुढचं मी काहीच बोललो नाही. त्याच्या पुढं काय होतं, लोणचं घातलं जातं, काय केलं, जाळलं जातं तो प्रोसेस नाही. ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्याशी डील करते ना, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्याला विचारते ना, अरे तुझ्याकडे मला आता 0-1-0 मधला भरपूर कोड दिसतोय, मी सुरू कुठनं करू वाचायला. लक्षात येते का. म्हणून ते म्हणतं एक मला माहिती असलेलं एखादं फंक्शन लिही, म्हणून ते मेन फंक्शन आहे. अरे आलं का लक्षात, एवढं सोपं आहे. हे सगळं रिअल टाइम मध्ये बरं का, सगळं रिअल टाइम. बघा आता वर्ड मेन लिहिला, आतमध्ये आलो, प्रिंट करायचं एखादं काहीतरी प्रिंट करायचं. आता आपण काल कोर्टो प्रिंट केलं होतं, आज शशी प्रिंट करूया, ठीक आहे. बघा लिहायचं प्रिंट एफ. हे का प्रिंट एफ का आलं, ह्याचा कोड कुठं आहे किंवा ह्याला काय म्हणतात, हे सगळं मी ॲक्च्युली सोमवारपासून सांगणार आहे, कारण आज खरंच वेळ नाही. पण एक माहिती असावं किंवा रेकॉर्डिंग होतंय म्हणून मी सांगतो की प्रिंट एफ हा युजर डिफाईन्ड फंक्शन नाही आहे. बघा ना, युजर डिफाईन्ड म्हणजे काय, जो युजर म्हणजे आपण लिहिणार त्या फंक्शनला युजर डिफाईन्ड म्हणतात. म्हणजे मेन आपण लिहिणार आहे तो युजर डिफाईन्ड आहे. लक्षात घ्या बरं का. त्या मेनचं नाव जरी तुम्हाला असं वाटत असेल ना, अरे मेनचं नाव आपण कुठे दिलंय, तरी पण तो युजर डिफाईन आहे. का तर त्याच्या आतमध्ये जो कोड आहे ना, तो सगळा आपण लिहिणार आहे. ज्या फंक्शनच्या आतमधला कोड आपण लिहितो ना, त्यांना युजर डिफाईन्ड फंक्शन असं म्हणतात. आता फंक्शन म्हणजे कार्य, काम, एखादं नाही का, एखाद्याला काहीतरी काम असतं. आता मला सांगा, तुम्हाला विचारलं सोमवारपासून 6:15 क्लास आहे बरोबर, तुम्हाला विचारलं 6:15 ते 8 मध्ये तुझं काय शेड्यूल आहे, तुम्ही असं सांगता मी क्लासला जातो किंवा मी C शिकायला जातो. हे फंक्शन आहे. तुम्ही दिवसभर C नाही शिकत आहे. लक्षात येते का. तुम्ही समजा रात्री इथनं गेल्यानंतर रात्रीचं तुमचं शेड्यूल आहे की मी एखादा मूवी बघेन किंवा मी एखादं पुस्तक वाचेन. तर समजा एखादी मुलगी आहे की जी पुस्तक वाचते, एखादा मुलगा आहे की जो मूवी बघतोय. नंतरचं 9 ते 12 मधलं ह्यांचं काम काय, बुक वाचायचं. तुम्ही मूवी बघताय, तर तुमचं फंक्शन काय आहे त्या टायमिंग मधलं, मूवी बघण्याचं आहे. यांचं काय, बुक वाचण्याचं. म्हणजे तुम्ही जे काम करताना त्याला काय म्हणतात, फंक्शन असं म्हणतात. आपली दिवसभरातली फंक्शन आठवा बरं. तुम्ही म्हणा सध्या तरी काहीच नाही, सध्या लय रिलॅक्स आहे. सकाळी उठणे, झोपेतनं उठणे, हां आईने काही नाश्ता केला असेल तर केला, नाहीतर तसंच तोंडाकडे बघणे, TV चालू करणे, चालू झाला की तो रिपीट. सोप्यावरच जेवतो, सोप्यावरच झोपतो, सकाळी उठतो. इन्फायनाईटमध्ये चाललंय कोविडमुळे, माहिती आहे का. आई म्हणते जा जरा ऊन तरी घे, सूर्य तरी बघ. मग आपण तिथनंच बघतो, दिसतोय का सूर्य, दिसतोय. म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. चला लक्ष द्या. हां हे ऐका, काही लोकांना ना भारी भारी प्रश्न पडतात बरं का, हा सेमिकोलन का द्यायचा वगैरे. जसं आहे ना, हिंदीमध्ये आपण माहिती आहे ना शेवटी असं लाईन देतो, मराठीमध्ये पूर्णविराम देतो, फुल स्टॉप देतो, बरोबर. तसंच आहे ना, ह्यांचे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ते म्हणतात की काही वाक्य अशी आहेत की जी संपल्यानंतर सेमिकोलन दे. कारण मग काही लोकांना असा पण प्रश्न पडतो, मग ह्या वाक्यानंतर नाही सेमिकोलन दिला. खरं सांगतोय तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, पण ह्यातल्या सगळ्या. कारण जो तुम्हाला पडणारा प्रश्न तो मला आधी पडलेला होता. म्हणजे मला तर आधी हा प्रश्न पडायचा, मला हे लिहायचंच नाही याच्या पुढे. माझा मित्र काय म्हणला माहिती आहे का, तुझं काशी कर, मी तुला नाही शिकवत. मी तुला खूप विचार करून ठरवलं की तुला शिकूया, पण तू त्या काय टिंबटिंबाचा नाही आहेस. तू बोलायचा असला कधी प्रश्न असतो का, हे असतंच. मग मला असं ना काहीतरी नाही येते असं वाटायला लागलं. कारण की मला कसं वाटतं सगळं माहिती पाहिजे.
का हॅशच का दिला, स्टार का नाही दिला? पहिला प्रश्न पडला पाहिजे ना, स्टार का नाही दिला? मला वाटते की तुम्हाला सांगू का, ही लँग्वेज आहे ना त्यांनी बनवलेली आहे. त्यांनी काय म्हटलं माहिती का, काहीतरी रूल्स आम्ही वापरलेत आणि ते आम्ही इकडे आणतोय. आता तुम्हाला सांगतो, नीट आहे का, शुद्ध लेखनाचं कधी असायचं का शाळेमध्ये? शुद्ध लेखन स्पर्धा असायचं, लिहायचो आपण काहीतरी असं 10-15 ओळी, असं ज्याचं भारी अक्षर असेल त्याला प्राईज मिळायचं, बरोबर आहे. आता आहे ना शुद्ध लेखनची स्पर्धा असायची ना. मी मराठी मीडियममधून आलेलो, तर ना आम्ही मराठीत लिहायचो ना, तर त्याच्यामध्ये ते जे काही सांगतील म्हणजे ते शब्द बोलायचे, त्याच्यात जर इंग्लिशमध्ये जर शब्द लिहिला ना चुकून, तरी पण मार्क्स कट व्हायचे. नीट आहे का, तरी पण मार्क्स कट व्हायचे. अर्थ तर सेम आहे ना. म्हणजे आता बघा, मला सांगितलं एखाद्याने मराठीमध्ये लिहायचे कम्प्युटर, तर मी कम्प्युटर नाही लिहिलं पाहिजे, मी संगणक लिहिलं पाहिजे, कारण तो मराठी शब्द आहे. याचा अर्थ आहे ना, मराठीचे काहीतरी स्वतःचे रूल्स आहेत, बरोबर का. वाक्य कंप्लीट झालं, फुल स्टॉप दे, बरोबर. काहीतरी उद्गारवाचक आहे, काहीतरी आश्चर्याची गोष्ट झाली, अरे सरप्राइझिंग, एक्सक्लामेटरी मार्क, बरोबर ना. अशा गोष्टी असायच्या. म्हणजे त्यांनी काय बोलले, ह्या गोष्टी असतील ना तर असे असते. प्रत्येक लँग्वेजचं स्वतःचं काय आहे, एक व्याकरण आहे, त्याची स्वतःची बाराखडी, बरोबर ना. एक्झॅक्टली सी काय सांगते, अरे माझे पण काही व्याकरण आहेत, माझीही काही बाराखडी आहे. मग हे मी तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये शिकवणार आहे. त्याचं नावच आहे व्हेरिएबल डेटा टाईप्स. आणि हे आपले जे स्टेटमेंट असतात ना, म्हणजे स्टेटमेंट म्हणजे ते प्रिंटएफ वगैरे त्या गोष्टी, फंक्शन्स आहेत, ते पहिल्या टॉपिकमध्ये सगळं करणार आहे. तुम्ही विचार करू शकता काय काय वापरलं जाऊ शकतं. मी 1 2 3 4 5 6 असे शब्द म्हणजे नंबर्स वापरू शकतो का, तर यस, सी म्हणतं तू ते पण वापरू शकतो. पण ते कुठे वापरायचे याचे पण नियम आहेत. मग तुम्ही म्हणा नियम पाठ करायची गरज नाही. जसे जसे तुम्ही नियम चुकवला की जसं पोलीस फाईन भरतो, ठीक ना, पोलीस चल आता फोटोज काढतो, पैसे नसले तरी हां ठीक आहे फोटो आलाय तिकडे, तसंच आहे ना इकडे. तुम्ही चुकीचं काय केलं, कंपायलर तिथं बसलेलाच आहे काठी घेऊन, एरर. जेवढ्या चुका असतील ना तेवढा तो एरर दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवतो बघा ना, इथे प्रिंटएफ लिहिलाय, मला काहीतरी काय करायला पाहिजे, प्रिंट करायला पाहिजे, बरोबर. मी आता इथे लिहिलं शशी लिहितो बरं का, मागे दिसत असेल ना आज, हां ठीक आहे शशी लिहिलं बरं का. आता बघा मी ना इथे सेमिकोलन काढतो, ऐकताय ना, सेमिकोलन काढला. आता बघा हे आलो इथे बाहेर, टर्मिनल रन करायला पाहिजे का, हाय लेवल लँग्वेज आहे, कोणाला कळणाऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीमला, बरोबर ना. ऑपरेटिंग सिस्टीम इकडे वाट बघते की अरे ते डॉट आउट पाठव, बसलोय बराच वेळ झाला इथे, नाही का. ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणत असेल आत्ता की काहीतरी कोड लिहितोय बाबा, .c म्हणजे हा सीची कुठला तरी फाईल मला रन करायला देणार. बघा कंपायलरला मी बोलवला, कारण मी त्याला म्हटलं अरे ती ऑपरेटिंग सिस्टीमची भाषा मला नाही कळत, तुम्हाला कन्वर्ट करून दे. तुला हां ठीक आहे. बघा इथे केलं आपण world.c, झालं, एंटर केला. माझा सेमिकोलन राहिला होता ना, मला कंपायलरने मदत केली. कंपायलर काय म्हणलं माहिती का, अरे चुकतंय काहीतरी. बघा त्यांनी सांगितलं एरर, आणि पुढे लिहिलंय एक्सपेक्टेड सेमिकोलन, आणि ना बिफोर कर्ली ब्रेस. आई शपथ किती प्रेमाने एरर देते माहिती का ते. बघा ना ते सांगते त्या कर्ली ब्रेस आहे ना शेवटची, त्याच्या आधी राहिलाय बरं का. मग आपल्याला काय वाटेल, आपण असं बसलोय निवांत, तूच दे ना. कंपायलर म्हणजे तुझ्या तर आता मग पगार झाल्यावर मला पाठवत जा ना, नाही तो मी घेईन. एक्झॅक्टली केवढी भारी लाईन आहे ना. मला हे लय पटतं माहिती का. मी म्हटलं ना डेनिस रिचींचं वाक्य आहे, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज सगळी शिकायची, कम्प्लीट शिकायची, भारी लेवलला शिकायचे. त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमधल्या सगळ्या एरर शिका. त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या पुस्तकातलं वाक्य बरं का, डेनिस रिचींच्या, सगळ्या एरर शिका. बघा आज आपण पहिली एरर शिकलो, त्यांनी फक्त आपल्याला काय सांगितलं, सेमिकोलन राहिलाय कुठेतरी. ठीक आहे ना, भले त्याचं महत्त्व काय कळत नाही, पण आता ते म्हणतायत ना राहिलाय, तर राहिलाय बाबा, मग देऊया. ठीक आहे. आता चला हे लक्ष द्या. आता मी कंपायलरला म्हणलं हां रे तो सेमिकोलन नीट केलाय, आता काय, मग आता कंपाईल करू ना तेव्हा तो आपल्याला काही एरर नाही देणार. तो एक फाईल बनवेल, कुठली, a.out. पण त्याआधी मी तुम्हाला एक दाखवतो. इथे ls केलंय, इथे तुम्हाला दिसतंय का रे, एक word.c आहे आणि कालचा एक प्रोग्राम आहे लाईफ फर्स्ट.c. त्याच्याकडे कोणी बघू नये म्हणून मी आहे ना त्याला रिमूव्ह करून टाकतो, नाहीतर एखादा आहे ना त्या लाईफ फर्स्टमध्येच राहील. ठीक आहे. आता आपण दुसरीकडे चाललोय. बघा ls किती फाईल आहे, तिथे एक फाईल आहे world.c. ठीक आहे. बघा लक्ष द्या का प्लीज, 15 मिनिटं पुढच्या. बघा world.c, ह्या फाईलमध्ये आता आपल्याला काही एरर नाही हे माहिती आहे आपल्याला, पण आपल्याला कंपाईल करावं लागेल. इथे कंपायलर काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे आणि दुसरी फाईल बनवणार आहे. कुठली वाली, 0101 वाली. बघा बरं खरंच बनवतोय का, लक्ष द्या बरं का तिथे त्या ls मी नंतर पुन्हा ls करेल ना तेव्हा तुम्हाला दिसेल ती फाईल. हां झालं, इथे ls केला.
आता आली का? 2 फाईल आहेत. आधी किती होत्या? 1 होत्या. म्हणजे तुम्हाला कळलं कंपायलरने माझ्या भाषेतली गोष्ट दुसऱ्या भाषेत केली. आता बघा ना, आता आपण काय करतोय माहिती का? आपण असा विचार करतोय, आता त्या फोल्डरमध्ये a.out आहे. मला सांगा रे, a.out कुठे आहे रे आता? फोल्डरच्या आतमध्ये. कुठल्या फोल्डरच्या आतमध्ये सांगा? सी लँड. त्याच्या आतमध्ये टुडे नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये a.out आहे. आता ही a.out एकटी बसले बरं का तिथे. ती काय म्हणते, मी अशी फाईल आहे जी ऑपरेटिंग सिस्टीम डायरेक्टली रन करू शकते. मग आता ती विचार करत असेल, ऑपरेटिंग सिस्टीम येईल आणि मला घेऊन जाईल, पण ती थैथयात नाही करत आहे. म्हणजे आपलं कसं माहितीये का, आपल्याला एखादी गोष्ट येत असेल किंवा आपलं झालं, आपण बघा ना, रेडी कुठेतरी बाहेर जायचंय फॅमिली सोबत, आईचं ताईचं उशिराच आवडणार बरं ना, ते उशीर. आपण कसं एकदम कपडे बिपडे घालून सोफ्यावर बाबांसोबत बसलेलो असतो, काही काही विषयांवर चर्चा करत. मग बाबांना कोणाच तरी फोन आहे ना, अहो कधी येत आहे, वेळ झाली कार्यक्रमाची, नाही का? बाबा आवडताय तो. मग आपण दोघे बाबा आणि आपण, काय आहे कधीपासून आवडते, आवडलं लवकर जायचं नाही का? बरोबर. थैथयात का? रेडी आहे एक्झिक्युटेबल होण्यासाठी. पण ह्या फाईल्स आहेत ना ती VLC मीडिया प्लेअर थैथयात करते. ते असं नाही म्हणत, बरेच दिवस झालं गाणं नाही वाजवलं, मी जाते निघून लॅपटॉप मध्ये. एकदम रिअलिस्टिक आहे रे. बघा ना, असं झालं असतं तर सारखं इन्स्टॉल करायला लागलं असतं. मग त्या काय बोलतात माहिती का, मी वाट बघेन कोणीतरी येऊन रन करण्याची. आता ऐका, जेव्हा तुम्ही MP3 वर क्लिक करताना तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीमचा लोडर येऊन याला घेऊन जातो VLC मीडिया प्लेअरला. पण आपल्या सिनारिओमध्ये a.out बसले तर आपल्याला सांगावं लागतं, अगं मला ते डबल क्लिक करायचंय, म्हणजे मला ही एक्झिक्युटेबल रन करायचे, तू मला रन करून देते का? ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तू मला तुझा ऍड्रेस पाठव, तू कुठे आहेस. म्हणून तो ऍड्रेस डॉट म्हणजे ह्या डिरेक्टरीमध्ये, ह्या फोल्डरमध्ये. कुठला फोल्डर? टुडे नावाचा फोल्डर. सीलँड नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये टुडे नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये मी बसलेली आहे. मग डॉट स्लॅश का? तर मल्टिपल फाईल्स आहेत ना. बघा मी इथं बघा एंटर करतो. इथं बघा, हे मी सांगितलं डॉट स्लॅश इज डिरेक्टरी. बॅश म्हणजे हे काय? बॅश कोणाला माहिती का? बॅश काय बॅश? शेल आहे, शेल. बरोबर ना, शेल, ज्याच्यावर कमांड टाकले जातात. मी तुम्हाला ते पुढे सांगेन, कारण की ती मोठी गोष्ट आहे, म्हणजे बराच वेळ लागेल. फक्त लक्षात ठेवा, शेल लक्षात आलं शब्द? शेल पेट्रोल पंप असतो, शेल लक्षात ठेवा. ते नंतर आपण मॅप करू कसं पेट्रोल पंपाने ऍक्च्युअली त्याचं मॅपिंग कसं. ठीक आहे, बघा आता इथे मी तुम्हाला दाखवतो काय करायचं आपल्याला. डॉट स्लॅश a.out असं केल्यानंतर एंटर केलं की इथे बघा त्याने शशी मला प्रिंट करून दाखवलं. आता जर तुम्हाला याच्या पुढचं जे टर्मिनलचं आहे ते खालच्या लाईनला आणायचं असेल तर फक्त शशीच्या पुढे काय द्या, स्लॅश एन द्या. स्लॅश एन म्हणजे काय? नेक्स्ट लाईनला जाऊ दे पुढचं. पण आता आपल्याला घेणं देणं नाही आउटपुटचे, बरोबर ना. आता आपल्याला फक्त काय घेणं देणं. तुम्ही विचार करावे, बघा मी डॉट स्लॅश a.out टाकलं, लगेच शशी येते. केवढं वेळ आहे ना, तेवढ्या वेळात तो लोडर येऊन रॅमवर घेऊन जाऊन ऑपरेटिंग सिस्टीम रन करून आपला कोड आउटपुट पण आणून देतो. डोळ्याची पापणी पडायच्या आत हे होतंय. म्हणूनच म्हणतात की ह्या सिस्टीम एवढ्या फास्ट आहेत. याच्या दरम्यान एवढं काय खतरनाक होत असतं ना, म्हणजे नेक्स्ट लेवल, एकदम जबरदस्त काहीतरी होत असतं. ठीक आहे, इथंपर्यंतच कळलेलं आहे तुम्हाला हे सगळं. पण या फ्री लेक्चरमध्ये अजून एक गोष्ट आहे, म्हणजे डेमो लेक्चरमध्ये मला असं वाटतंय की ती सगळ्यांना कळावी. बाहेरची मंडळी पण आहेत, त्यांना पण कळलं असं. पण तुम्हाला विचारलं तर तुम्ही नाहीच म्हणाल. तुम्हाला म्हणलं ना की ह्याच्या पुढचं लेक्चर पण ओपन ठेवायचं का, तर काही लोक म्हणतात की कशाला. आता तुम्हाला सांगतोय, ह्याच्यामध्ये ना आपण कंपाईल केला ना, कंपाईल काय केला आपण? कंपाईल केला. कुठल्या फाईलला केला? .c फाईलला. एक फाईल तयार झाली a.out. तुम्हाला माहिती आहे का, मध्ये 3 फाईल तयार होतात. मग काय हो, अरे त्याच्यामध्ये अदृश्य 3 फाईल होतात आणि त्या आपल्याला डोळ्याने बघता येतात. तुम्हाला तो फेकत चाललाय, आम्ही ऐकत चाललोय. नाही अरे खरं सांगतोय, जे कंपाईल करणे असतं ना, त्या स्टेजला कंपायलेशन असं म्हणलं जातं. आणि ते 4 वेगवेगळ्या स्टेजेसमधनं जातं. 4 वेगवेगळ्या स्टेजेसमधनं जातं. तुम्ही म्हणाल 3 फाईल्स बद्दल नाही बोलत आहे मी, आता स्टेजेस बद्दल बोलते. पहिली स्टेज असते प्री प्रोसेसिंग. काही लोकांना होईल काय होतं रे नेमकं. मी आज तुम्हाला थोडक्यात आहे ना प्री प्रोसेसिंग सांगणार आहे.
पुढच्या स्टेज आपण नंतर बघायचं. बघा प्री प्रोसेसिंग. दुसरी आहे असेंब्ली. ऐकलाय का शब्द असेंब्ली? खरं बघायला गेलं तर प्री प्रोसेसिंग नंतर कंपायलिंग असं आहे. तर तुम्ही कंपायलेशन परत आलं का? नाही, ते कन्फ्यूज होतं, पण या स्टेजमध्ये ती आहे सब स्टेज. बघा पहिली प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, असेंब्लिंग आणि लिंकिंग या 4 स्टेजेस आहेत. तुम्ही म्हणाल की मग या 4 स्टेजेस कुठे जातात? तो कंपायलर काय म्हणतो, तुला ह्या सगळ्यांची माहिती असण्याची गरज नाही, मी तुला डायरेक्टली बनवून देईल. पण आपल्याला क्युरिओसिटी आहे ना, माझी हाय लेवल इंग्लिशमध्ये मी लिहिलेला कोड होता, तो 0-1-0 मध्ये कन्वर्ट कसं झाला? मध्ये काहीतरी झालं असेल ना, या भाषेतनं या भाषेत, या भाषेतनं या भाषेत, या भाषेतनं मग 0-0, ते डायरेक्ट 0-1-0 मध्ये गेले. मला ते माहीत पाहिजे. आणि तेच म्हणजे कंपायलेशनच्या स्टेजेस आहेत. आणि मी तर तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युअली फाईल्स. चला 2 मिनिटाचं काम आहे, आज फक्त दाखवतो. नेक्स्ट म्हणजे सोमवारच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन करूया ते काय, कारण आजच्या लेक्चरमध्ये ते कम्प्लीट होऊन जाईल ना, दाखवलं पण आहे ते. चला पहिली स्टेज काय आहे? प्री प्रोसेसिंग. फक्त लागतील, थोडंसं पेशन्स ठेवा आज. बघा इथे काय होतंय, आपला एक प्रोग्राम आहे. काय नाव दिलं आपण? world.c. बरोबर, हा आपला प्रोग्राम होता. लक्ष द्या, आता ह्या प्रोग्रामशी आपल्याला घेणं देणं नाहीये जास्त, पण लक्ष द्या किती लाईनचा कोड आहे. पटपट आन्सर द्या. ठरवून घ्या आधी आपापसात. 5, 6, 8, 9, 13. अरे ऐका, ठीक आहे 4. हां बरं ठीक आहे. तुम्ही लिहिलेली लाईन बघितला ना? बघा 1 ही मधली लाईन, 2, 3, 4, 5, 6 लाईनचा कोड आहे. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे का, ही जरी एक लाईन असेल ना, हा जो हॅश इन्क्लूड आहे ना, हा लय जबरदस्त काम करतो. ही पण एक फाईल आहे. आपली फाईल आता बघा ना 6 लाईनची आहे ना. जेव्हा कंपायलर काय म्हणतो माहिती आहे का, अरे मला फक्त तुझ्या ते मेनच्या आतमध्ये लिहिलं त्याच्याशी घेणं देणं नाही, फक्त ते हॅश इन्क्लूडमध्ये ती stdio.h आहे ना, मला त्याच्याशी देखील घेणं देणं आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी कोड असेल, ते पण मी काय करणार आहे 0-1-0 मध्ये कन्वर्ट करणार. तुम्ही म्हणाल त्या stdio.hच्या आतमध्ये पण कोड आहे का? हो, ती हेडर फाईल आहे. ती काय असते, कशाबद्दल असते मी ते तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यामध्ये कोड असतो. तो कोड 790 लाईनचा आहे. ते 790 लाईन आणि आपल्या ह्या गरीब 4-5 लाईन. तुम्ही म्हणाल, आता तुम्हाला सांगू का, जर त्या 790 लाईन त्यांनी सांगितलं असतं तुम्हालाच लिहायच्या, तर आयुष्यपत यातला एक पण नाही, या ह्याच्यातला म्हणजे मी पण नाही, या रूममधला एक पण कोडर झाला नसता. तो म्हणला असता, पहिल्याच दिवशी 800 लाईनचा कोड कोण लिहितं रे? 5 लाईनचा तरी घाम फुटलाय, काय काय वेगळे वेगळे चित्र दिसत आहेत, 790 लाईनचा. मग मला सांगा रे, काही गोष्टी घरच्यांमुळे सोप्या होतात, कळलंय का? आपले घरचे आपल्यासाठी काहीतरी, ते जन्माला आलेला तू आपल्याला नाही म्हणत चल तू आता रस्त्यावर तुझं तू घर बघायचं, सगळं विचार करा रे, काय केलं असतं रे आपण? 5व्या वर्षी जर तुम्हाला बाहेर काढलं असतं घरातलं आणि म्हणलं असतं तुझं तू बघायचं, जे की तुम्हाला 20व्या वर्षी काढतात, तरी पण नाही काढत, माहिती आहे का? किती चुका करून आला ना तरी घरात घेतात. बघा ना, विचार करा. म्हणजे याचा अर्थ आहे ना, त्यांच्या काही गोष्टी त्यांनी घर घेतलेलं असतं, त्यांनी काहीतरी सुख सोयी दिलेल्या असतात, म्हणून आपण तिथनं पुढे जगतो. आपल्याला फक्त अभ्यास करायचा असतो आणि आपल्याला जॉब मिळवून द्यायचा असतो. बरोबर आहे ना? एवढंच असतं. एक्झॅक्टली तसंच आहे हा कोड. आता बघा ना, हा कोड म्हणजे जॉब मिळवल्यासारखं आहे, पण हे सुखसोयी आहे ना, यांनी आधीच सोप्या करून ठेवलेल्या आहेत. बघा बरं, मग जर तुम्हाला त्या हॅश इन्क्लूड stdio.h मधला कोड बघायचा असेल तर इथे कमांड टाकायची. याला प्री प्रोसेसिंग असं म्हणतात बरं का. प्री प्रोसेसिंग स्टेजला काय होतं माहिती आहे का, stdio.h फाईलच्या आतमध्ये जेवढा कोड आहे ना, कंपायलर तो घेऊन येतो. काय करतो? ती फाईल मधला सगळा कोड, किती लाईनचा? 790 लाईन अप्रॉक्स, जवळपास 790 लाईनचा कोड घेऊन येतो आणि आपली जी गरीब 4-5 लाईन आहेत ना, त्याच्यावरती आणून ठेवतो. म्हणूनच त्या लाईनला बघा ना, हॅश इन्क्लूडचा मराठीत अर्थ काय होतो रे? सहभाग. अरे मराठी इंग्लिश सेम लँग्वेज. बघा ना, तो काय म्हणतो, या फाईलला तुझ्या कोडमध्ये सहभागी करून घे. मग आपण म्हणतो आपण कुठे सहभाग केलाय? कंपायलर कसं म्हणतं, येड्या तुला माहित नाही पण मी केला होता. मग कंपायलरची पहिली स्टेज आहे प्री प्रोसेसिंग. बघा ते दिसतं CC. आपण आधी काय करायचो, CC world.c करायचो ना. आता फक्त एक एक्सटेन्शन इथे ऑप्शन द्या, -e. काय ऑप्शन द्यायचा? -e. हा ऑप्शन आहे ना प्री प्रोसेसिंगला यूज होतो. याच्यामधनं ना आपल्याला दिसतं की ऍक्च्युली तो कोड इथे डंप होतो. बघा नीट आहे का, लक्ष द्या बरं का, मी तुम्हाला दाखवतो हे कसं दिसतं. बघा world.c एंटर करू का मित्रांनो? इथं ते सगळ्या लाईन दिसणार आहेत. संध्याकाळपर्यंत बसायला लागेल वाचायला. बघा बघा, एंटर करू सांगा ते आपल्या गरीब लाईन बघा, 1 2 3 4 सगळ्यात शेवटी आपलं काय याचं वरती हे स्क्रोल करते.
बघा ह्याच्या वरती बघूया आपण स्क्रोल करत जाऊ. चालू केलंय का माऊस? हळूहळू बघा. काही लोक म्हणते घंट होते काहीतरी. हे जे दिसतंय ना, काही काही लोक म्हणते की काय असलं कसलं. मित्रांनो दिसतंय का, नुसते पॉइंटर अंडरस्कोर अंडरस्कोर असलं. असली घाणेरडी फाईल ना जी कोणीही बघू इच्छिणार नाही. प्रत्येकाला असं वाटेल हे सोडून शिकवू रे सी. मी तुम्हाला सांगू का, सीचं शेवटचं लेक्चर आणि ही फाईल उघडून बघा, तुम्हाला आहे ना कळेल आपल्याला ह्या फाईलमधलं सगळं माहिती आहे. कसं काय बरं? कारण की ही फाईल सीच्या सगळ्या कन्सेप्टवर बेस आहे. त्याच्यावर 11 टॉपिक्स आहेत आणि तेच 11 टॉपिक्स मी तुम्हाला सोमवारपासून शिकवणार आहे. ओ यस, असंच आहे ते ऍक्च्युली. ठीक आहे, कळलंय का नक्की? तुम्ही म्हणाल हे एक झालं, पण खरोखर तुम्हाला फाईलचे नंबर बघायचे, लाईन नंबर बघायचे का? चल खाली गेले. हां हे बघा इकडे या. इथे ना मी काहीतरी करतो, ह्याचं जे आउटपुट आहे ना त्याला म्हणतो टर्मिनलवर नको दाखवू, एका फाईलमध्ये दाखवू कुठल्या तरी. हे तुम्हाला आता कळणार नाही, मी तुम्हाला नंतर सांगेन की हे काय करतोय. रिडायरेक्शन म्हणतात त्याला. म्हणजे जे आउटपुट इथं दिसतंय ना ते एका फाईलमध्ये आणा. बघा बरं, आता बघा ना इथेच ते नाही आणत जर कुठं, मग ते कुठे गेलं? त्या out.txt नावाची फाईल ना त्याच्या आतमध्ये जाऊन बसते. बघायचं तुम्हाला. बघा इथे एक फाईल असेल, त्यालाच करतो आली काय out.txt नावाची. आता ते जे दिसलं ना ते ह्याच्यात आले. आता काय करूया, आता आपल्याला मोजायला सोपं पडेल. बघा कसं, मी या फाईलला उघडतो vim out.vim स्पेस out.txt केलं. खाली गेले जरा स्क्रीनला येतं. कर ना स्क्रोल फास्ट. बघा ना किती पर्सेंट आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. एवढा नंबर ऑफ फाईल्स आहे तिथे. बघा फॉर्म्युला दिसतात 200 241 इथे दिसतंय का खाली? हॅलो, हा नाही का चालू केलेला? ठीक आहे. आणि आपलं ना आपले ते 4 लाईन आहे ना ते कोणीच विचारत नाही, कारण त्या गरीब सध्या असं छोट्याशा कुठेतरी जाऊन बसल्या. सर हे मी म्हणत होतो ना ते 90% लोक. आता बघा 790 लाईन इकडच्या यामधल्या स्पेसिफिक बघा आपल्या प्रोग्रामचं नाव, आणि मी म्हणतोय ना ते हॅश इन्क्लूड कुठल्या फोल्डरमध्ये मला इथं दिलेलं असतं. साईल मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की हे बघा ही जी फाईल आहे ना ती आपली हेडर फाईल ती कुठल्या फोल्डरमध्ये असतो. एका मुलाला कंपनीमध्ये क्वेश्चन विचारला होता इंटरव्ह्यूवरनी की ही फाईल कुठल्या फोल्डरमध्ये. मी सांगितलं पण मगाशी त्यांना, त्याला सांगता नव्हतं आलं. तो आपला स्टुडंट होता. मी सुरुवातीच्या लेक्चरला सांगतो पण हे नाव लक्षात राहत नाही. म्हणजे स्टुडिओ तुम्ही म्हणा ती पण कुठेतरी आहे का? हो, आपल्या कॉम्प्युटरमध्ये स्लॅश युजर नावाचा एक फोल्डर आहे. कोणी बनवली माहिती का? ऑपरेटिंग सिस्टम जेव्हा इन्स्टॉल करता ना तेव्हा हे सिस्टमची फोल्डर असतात. ऑपरेटिंग सिस्टमला स्वतःची माहिती ठेवायला किंवा स्वतःची कागदपत्र ठेवायला कपाट लागणार ना, तसंच त्याच्याकडे कपाट आहे. त्याच्यामध्ये एक USR नावाचं कपाट आहे, त्याच्या आतमध्ये इन्क्लूड नावाचा एक कप्पा आहे, त्याच्या आतमध्ये studio.h नावाची फाईल आहे. ती फाईल तिथनं उचलून आणले आणि आपल्या कोडला इन्क्लूड केले. म्हणजे काय केली? चिकटवली. आणि ही कंपायलेशनची पहिली स्टेज आहे जिला प्री प्रोसेसिंग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्री प्रोसेसिंग असं म्हणतात. कळलं नक्की? पक्का? कसं वाटलं? हे खतरनाक. अजून उद्या नेक्स्ट लेक्चरला एक नेक्स्ट लेवल असणार आहे, कारण आपण ऍक्च्युली असेंब्लीमध्ये कसं कन्वर्ट होतं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकणार. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती मागे ना मानसी टन्ना नावाची मुलगी आलेली, ती तीच मुलगी आहे मी जिच्याबद्दल तुम्हाला एकदा सांगितलं होतं लेक्चरला. बघा हा मानसी हात वर कर. हा हे बघा ही तीच मुलगी आहे जिला ते 12 लाखाचं पॅकेज मी म्हटलेलं तुम्हाला. क्रेडिट स्विस नावाची कंपनी आहे, आत्ता या वर्षीच्या याच्यामध्ये ती प्लेस झालेली. ती तीच व्यक्ती आहे जिचं 4 लोक इंटरव्ह्यू पॅनलमध्ये होते आणि 3 लोक तिला क्वेश्चन विचारत होते. एक गप्प बसला होता जो म्हटलेला की मी 10 मिनिटात सोडून जाणार होतो, पण तुझी एक्झाम्पल्स मला एवढी आवडली की मला थांबावं असं वाटलं. मी 1.5 तास इंटरव्ह्यू संपेपर्यंत थांबलो होतो. ती तीच मुलगी आहे. मी म्हणलं नाशिक सगळी लोक जिवंत आहेत आपल्याकडचे, ठेकलेलं नव्हतं. ती बघा ती स्वतः व्यक्ती आहे. ठीक आहे, जाऊन तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील तर तिला भेटू शकता. ठीक आहे, चला सॉरी लेट झाल्याबद्दल, पण सोमवारी 6:15 वाजता. ठीक आहे, अजून भारी काहीतरी शिकायचं.